या रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण सर्वजण या कार्यक्रमाची सुरुवात करावी। जीवन जगत असताना संगत ही खूप महत्त्वाची असते। बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्यांनी त्याचे संपूर्ण पाने फाडून जातात। या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड जर वाढले तर लिंबाच्या झाडाला सुद्धा चंदनाचा सुवास येतो। ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाच्या सहवासाने हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, त्याचप्रमाणे डॉक्टर साहेब आणि उदयजी तुमच्या आगमनामुळे आणि उपस्थितीमुळे आम्ही सर्व डिगोळकर खूप खूप धन्य झालो आहोत। आदरणीय डॉक्टर साहेब, डिगोळ गावची व या गणेश मंडळाची रूपरेषा मी अवघ्या 2 मिनिटात सांगतो। डिगोळ गाव हे 2,500 लोकसंख्येचं गाव आहे। या गावाला वारकरी संप्रदायाची प्रेरणा लाभलेली आहे। सर्वजण अतिशय गुणागोविंदाने या गावात नांदत असतात। अतिशय चांगलं गाव म्हणून परिचित आहे। या गावानं 3 PSI, 1 STI, 1 CA, डॉक्टर, आर्मी, इंजिनियर या डिगोळ गावच्या मातीतून जन्माला आलेले हे तरुण सगळी आमची मित्रमंडळी आज बाहेर कुठल्या तरी क्षेत्रात काम करत आहेत। याचं आम्हाला डिगोळ गावचं वैभव आहे आणि त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे। अनेक वर्षापासून जय भवानी जय शिवाजी गणेश मंडळ दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात। गावापुढे एक आदर्श ठेवण्याचं काम या गणेश मंडळातर्फे केलं जातं व येणाऱ्या पिढीला एक प्रेरणा भेटावी आणि त्या प्रेरणेतून एक आदर्श माणूस घडावा या भावनेतून गणेश मंडळाने त्याच भावनेतून सर्व गणेश मंडळाच्या सदस्याची आमची 8 दिवसाखाली एक बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये ह्या गणेश उत्सवानिमित्त आपल्याला कुठले कार्यक्रम घ्यायचे, कोणते कार्यक्रम आयोजित करायचे या सर्व सदस्याची एक बैठक संपन्न झाली आणि सर्व सदस्याच्या मुखातून एक नाव आलं, ते म्हणजे सुप्रसिद्ध व्याख्याते प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठलराव लाणे साहेब यांना आपल्या डिगोळ गावामध्ये बोलवलं पाहिजे आणि त्यांचं मार्गदर्शन केलं पाहिजे। ही सर्व सदस्याची भावना झाली। ही सगळी जी आजची ताकद आहे साहेब, सर्व गणेश मंडळाच्या सदस्यामुळे या सगळं यश घडून आलेलं आहे, याचा मला मनस्वी खूप खूप आनंद आहे। आपसुकच एक नाव समोर आलं म्हणजे ते विठ्ठलरावजी लाणे साहेब, तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचे हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो। आणि मी ज्या सहकार्यांनी डॉक्टर साहेबांचं नाव समोर आलं आणि एकमताने सर्व सदस्याचा ठराव झाला त्या सर्व गणेश मंडळाच्या सदस्याचं आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे। मग डॉक्टर साहेबाचं नाव आलं, त्यानंतर मी 2 मिनिटं शांत बसलो। डॉक्टर साहेबाला तर आपल्याला बोलवायचे गावात, पण ह्यांचा शेड्यूल 1 महिन्याचा पुढचा शेड्यूल पूर्ण बिझी असतो। इतके व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेले आहेत की त्यांचे सकाळी डॉट यांचं काम 5 वाजता चालू होतं आणि डॉट 11ला समजतं। हे डॉक्टर साहेब एक श्वास सुद्धा घ्यायचं म्हणलं तर आज डॉक्टर साहेबाकडे वेळ नाही। इतके कार्यात मग्न असलेले डॉक्टर आज आपल्या डिगोळ नगरीमध्ये आले, त्याचा सगळ्याला खूप आनंद आहे। डॉक्टर साहेब, मला एक आठवण करून द्यायची आहे की शिराळपाल तालुक्यामध्ये गणेशवाडी हे गाव आहे,
त्या गणेशवाडी गावात 17 नोव्हेंबर 2021 रोजी तुमची आणि आमची भेट झाली होती आणि त्या भेटीमध्ये मी तुम्हाला एक संदेश दिला होता की डॉक्टर साहेब येणाऱ्या काळात तुम्ही डिगोळा एक दिवस यावं लागेल. ते स्वप्न आज 4 वर्षाच्या नंतर माझ्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आज संपन्न होतंय, याचा मला खूप खूप मनस्वी आनंद आहे. आडनाव जरी लहाने असलं तरी आबाळाला गडसणी घालण्याची ताकद जर कोणात असेल तर ते डॉक्टर लहाने साहेबांचे आहे. ज्या व्यक्तिमत्वाचं जगभर असं कर्तृत्व आहे, असे कर्तृत्वान व्यक्तिमत्व आज आपल्या गावात डिगोळ नगरीमध्ये आले, त्यांचा मला नाही तर इथे बसलेल्या सर्वांना मनस्वी आनंद आहे. यानंतर डॉक्टर साहेबांचा परिचय तर आपल्या सर्वांना आहे, पण प्रोटोकॉलनुसार त्यांचा परिचय, त्यांनी आजपर्यंत भूषवलेली सन्मान चिन्ह, त्यांनी केलेलं काम, असा एक परिचय देण्यासाठी मी आमंत्रित करतो सिद्धेश्वर कोटे सर यांना की त्यांनी आज इथं परिचय पत्र सादर करावे. धन्यवाद सर. मला या सूर्याची महती घेण्यासाठी एका काजव्याला इथं बोलण्यात आलेलं आहे, म्हणजे यांची महती आपण गाण्यासारखं आहे. सैन्याच्या रक्तातून, स्त्रीच्या कुंकवातून व संतांच्या त्यागातून निर्मिलेल्या या भगव्या ध्वजाला नैवेद्य ही त्यागाचाच अर्पण करायचा असतो आणि तोच वसा व तेच संस्कार घेऊन रयतेच्या चरणी आपल्या सेवेचं, कष्टाचं दान अर्पण करणाऱ्या या आधुनिक संत विभूतीस त्रिवार नमन करून मी थोडक्यात त्यांचा परिचय आपणास करून देणार आहे. डॉक्टर विठ्ठल पुंडलिकराव लहाने, माकेगाव, जिल्हा लातूर सारख्या लहान गावात जन्मलेले. आडनाव लहाने, परंतु जगातल्या 12 पुरस्कार प्राप्त प्लास्टिक सर्जनपैकी एक अशी उत्तुंग कामगिरी केलेलं एक व्यक्तिमत्व. त्यांचं प्राथमिक शिक्षण कामधेनू विद्यालय माकेगाव येथे तर 12वी पर्यंत शिक्षण राजश्री शाहू कॉलेज लातूर येथून पूर्ण केले आहे. मराठवाड्याची विद्यानगरी असलेल्या अंबाजोगाई येथील मेडिकल कॉलेजमधून MBBS ची पदवी 1993 मध्ये प्राप्त केली. विशेष गौरवाची बाब म्हणजे डॉक्टर लहाने यांनी MBBS परीक्षेत सर्वप्रथम क्रमांक मिळवून सौ सुभद्रा रामदास मायरे गोल्ड मेडल, देवीदास मानवकर प्राइज, डॉक्टर भीमराव पिंगळे प्राइज, डॉक्टर GS जयस्वाल प्राइज, नारायण जोशी प्राइज, कैलासवासी योगरूढ वैभवभूषण मेमोरियल प्राइज अशा एक नाही, दोन नाही तर 13 सुवर्ण पदक, किती 13 सुवर्ण पदक व पारितोषिकांची कमाई केली. MS जनरल सर्जरीचे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून 1996 मध्ये पूर्ण केले. MCS प्लास्टिक सर्जरी ही सर्वोच्च पदवी ग्रँट मेडिकल कॉलेज व सर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई येथून जानेवारी 2000 ला प्राप्त केली. त्यांनी रेसिडेंट इन जनरल सर्जरी, सिनियर रेसिडेंट इन प्लास्टिक सर्जरी, लेक्चरर असोसिएशन प्रोफेसर म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, MIMSR मेडिकल कॉलेज लातूर येथे काम केले आहे. सध्या ते मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये सुवर्णसिद्धी नाकारून लातूर सारख्या ग्रामीण भागात 50 बेडच्या लहान हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक, कॉस्मेटिक, बर्न अँड रिसेप्टिव्ह सर्जन म्हणून काम करीत आहेत. बघा, एवढी मोठी सुवर्णसंधी होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना कितीही मागेल तेवढा कोऱ्याची एक वरची पगाराची नोकरी सोडून ते लातूर सारख्या खेडेगावामध्ये गरिबाच्या सेवेसाठी येथे स्वतःचं हॉस्पिटल त्यांनी उभारलेलं आहे. अशा संतांसाठी याच गोष्टी लागू पडतात. बर्तन खाली हो तो ये मत सोचो कि मांगने चला है. इनका बर्तन खाली है तो ये मत सोचो कि ये मांगने चले है. हो सकता है सब कुछ बांट कर आए हो. कारण यांचं बर्तन खाली आहे म्हणजे यांच्याजवळ काही नाही म्हणून नाही, तर जेवढं होतं ते ह्याने दान केलं आहे म्हणून यांचं हे बर्तन तुम्हाला खाली दिसत आहे. अशा या थोर विभूतींनी या हॉस्पिटलचे उद्घाटन करताना आपल्या आई वडिलांच्या हस्ते केले. तसेच या समाजाच्या सेवेसाठी, या कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी ज्याने अहोरात्र परिश्रम केले आहेत असे डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर विकास आमटे, पद्मश्री प्राप्त वडील बंधू नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत त्यांनी या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आहे. म्हणजे का तर पूर्वीपासून एक प्रथा पडली होती, लढणाऱ्याने लढावं आणि लिहिणाऱ्याने इतिहास मात्र स्वतःच्या नावाचा लिहावा. कारण तुम्हाला माहिती आहे जंगलामध्ये जेव्हा ही शिकार होते, जरी सिंह जिंकला आणि जरी शिकारी हारला तर शिकारी मात्र कथा लिहिताना लिहितो कसा, सिंह माझ्या पुढे शेपूट घालून बसला होता. का? कारण सिंहाला कथा लिहिता येत नाही. लिहिता येत नाही. पण या माणसानं तेही ओळखलं आणि काय केलं, अंटिल द लॉयन लर्न्स हाऊ टू राईट. जोपर्यंत सिंह लिहायला शिकणार नाही
कथा कशी लिहायची, तोपर्यंत सिंहाची महती तुम्हा आम्हाला कळणार नाही. म्हणून या थोर माणसानं आपल्या आई वडिलाच्या हस्ते, ज्यांच्यामुळे मी एवढा मोठा घडलो, ज्यांचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवलो, त्या डॉक्टर प्रकाश आमटे, विकास आमटे यांच्या हस्ते आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. ज्या बंधूमुळे यांना ही यशाचं मार्गदर्शन मिळालं, त्यांच्या हस्ते त्यांनी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. हवं असतं तर ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा या कार्यक्रमाला बोलवून आणू शकले असते, पण त्यांचा ह्या यशामध्ये हातभार नव्हता. ज्या आईनं यांच्यावर संस्कार केले, रयतेची सेवा करायला शिकवलं, यांच्यावर संस्कार होते म्हणून त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांच्या हस्ते यांचं उद्घाटन केलं. डॉक्टर लहानेमधला विद्यार्थी संशोधक कधीही स्वस्थ बसला नाही, हे त्यांनी केलेल्या संशोधन कार्याकडे पाहून लक्षात येते. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील परिषदामध्ये संशोधन लेख सादर केले आहेत. हा सारा प्रवास अतिशय खडतर, थक्क करणारा व विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी होता. बघा, याने केलेला हा प्रवास विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि त्याने तुमच्यासाठी कुठलंही पॉलिटिक्स सांगत बसले नाहीत. त्यांचं तत्वच आहे, डोंट एक्सप्लेन युअर फिलॉसॉफी, डोंट एक्सप्लेन युअर फिलॉसॉफी, एम्बडी इट. म्हणजे तुमचं जे तत्वज्ञान आहे ते जगाला सांगू नका, ते करून दाखवा, प्रत्यक्षात आणून दाखवा, म्हणजे जग आपोआपच तुमचा दिवाना होईल. या सर्व प्रवासातील मैलाचा दगड ठरावा असा एक पुरस्कार डॉक्टर लहानेंना प्राप्त झाला आहे, तो म्हणजे अमेरिकेचा द स्माइल ट्रेन हिरो अवॉर्ड. बघा, कोणता अमेरिका सरकारद्वारे दिला जाणारा हा सगळ्यात महान पुरस्कार, द स्माइल ट्रेन हिरो अवॉर्ड. हा पुरस्कार त्यांना दिनांक 27 ऑक्टोबर 2007 रोजी लहान मुलांच्या मदतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. जगात केवळ 12 प्लास्टिक सर्जनला हा पुरस्कार मिळाला असून त्यापैकी डॉक्टर लहाने हे एक आहेत. जगातल्या 12 सर्जन आहेत फक्त, त्यांच्यापैकी एक महान विभूती जे की आज आपल्यामध्ये आहेत. आणि सध्या ते स्माइल ट्रेन प्रोजेक्ट अमेरिकाचे डायरेक्टर आहेत. त्यांचे विशेष कार्य म्हणजे गेल्या 13 वर्षात मायक्रोग्राफ्टिंग टेक्निकद्वारे ज्याचा पाया महाराष्ट्रात डॉक्टर लहानेंनी घातला, जळीतग्रस्त 2000 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करून वाचविले आहे. चेन्नई येथे प्रकाशित झालेल्या डॉक्टर मथांगी रामकृष्णन यांनी लिहिलेल्या पुस्तकात पेडियाट्रिक बर्न मॅनेजमेंट या विषयावर त्यांनी सहलेखन केले आहे. दुभंगलेले ओठ आणि टाळूवर तसेच बर्न केसेसवर महाराष्ट्रात सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केला असून आजपर्यंत 30,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. किती? 30,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया, आणि त्याही मोफत विना मूल्य केलेल्या आहेत. गोळगर्भासाठी काम करतात. बघा, हिंदी गाणं आहे, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में पार, जीना इसी का नाम है. आणि त्या लहान मुलांचे जे चिटकलेले ओठ आहेत, टाळूला चिटकलेल्या जी जीव आहेत, ज्याच्याने त्यांना बोलता येणार नाही, हसता येणार नाही, त्यांना आई जो की जन्मल्यानंतर सगळ्यात पहिला शब्द आहे तोही बोलता येणार नाही, आणि तो शब्द बोलण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये विकसित करण्यासाठी त्याचे जे अवयव दुरुस्ती होणं गरजेचं आहे, ते या थोर विभूतीनं करून दिलेलं आहे. एक नाही, दोन नाही, 30,000 पेक्षा जास्त मुलांचं त्याने हे भविष्य सुकर केलेलं आहे आपल्या या कर्तृत्वातून. प्लास्टिक सर्जन असोसिएशन, नॅशनल बर्न्स अकॅडमी ऑफ इंडिया व इंडियन मेडिकल असोसिएशन, सर्जन्स असोसिएशन, हँड सर्जरी असोसिएशन, रुरल सर्जन असोसिएशनचे ते आजीवन सभासद आहेत. तर IMA लातूरचे ते अध्यक्ष आहेत. ही झाली सारी शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्राची ओळख. त्यांची खरी ओळख मी कसा घडलो या व्याख्यानाने महाराष्ट्राला झाली. ते व्याख्यान आजही यूट्यूबवर आहे. मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रेरक व्याख्यान अशी प्रतिक्रिया परवा मला नेटवर पाहायला मिळाली. बघा, आजच्या तरुण पिढीला ज्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, त्यांना मी एक सांगू इच्छितो, बाबांनो, बिगेस्ट मिस्टेक ऑफ दिस जनरेशन इज दे रन बिहाइंड द प्रिटी फेसेस अँड इग्नोर गुड हार्ट्स. म्हणजे काय होत आहे, आज फक्त तुम्ही देखण्या रूपावर भाळले जात आहात. तुम्ही रीलवर फॉलो करत असाल तर फक्त गोऱ्या गोमट्या चांगल्या दिसणाऱ्या चेहऱ्यांना तुम्ही फॉलो करत आहात, पण असे सूर्यदयाचे आणि गुड हार्ट्स मात्र तुम्ही कधीही इग्नोर करू नका. कारण समाज घडवण्यामध्ये, रयतेला सुखी करण्यामध्ये, गोरगरिबासाठी कार्य करण्यामध्ये यांचं महान कार्य आहे, ते कधीही आपल्याला विसरता येणार नाही. शेवटी एकच सांगतो, हातात कोयता घेऊन, आजकाल पुण्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे, हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्याला तुमच्या स्टेटसचा हिरो करू नका. हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्याला तुमच्या स्टेटसचा हिरो करू नका. तर हातात सर्जिकल ब्लेड घेऊन ज्याच्यावर नियतीनं अन्याय केलाय त्या नियतीलाही हरवून त्या बाल चमकल्याच्या चेहऱ्यावर ज्यांना हास्य उमवले त्या माणसाचा स्टेटस आपल्या लोगोला ठेवा. आणि अशांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि त्यांचा अल्प परिचय मी इथंच थांबवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवाजी. खूप खूप
धन्यवाद सर, अतिशय सखोल अशी माहिती आपल्या सर्वांना दिलेली आहे. यानंतर आपण पुढील टप्पा म्हणजे स्वागत समारंभ. भारतीय संस्कृतीप्रमाणे बाहेरून आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. या उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते, तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते. डॉक्टर विठ्ठल रावजी लहाने साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय या गणेश मंडळाचे अध्यक्ष सुनील दासरे, उद्धव जाजुर्ने, रमाकांत बिरादार, राम बिरादार, अर्जुन पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांचा डॉक्टर साहेबांचा सन्मान करायचा आहे. जगभरातील नामवंत प्लास्टिक सर्जन व नामवंत व्याख्याते, महाराष्ट्रातील वैभव म्हणजे डॉक्टर साहेब, अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. असे आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री विठ्ठलरावजी पुरलिंगरावजी लहाने साहेब यांचा सन्मान जय भवानी जय शिवाजी गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी करत आहेत. या ठिकाणी सत्काराचं स्वरूप आहे. आवाज थोडा बारीक. शाल, फेटा, नारळ, बुके, गंजा आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन आपल्या गणेश मंडळातील सदस्य त्यांचा सन्मान करत आहेत. आपण सर्वजण त्यांचा टाळ्या वाजवून स्वागत करायला पाहिजे. या ठिकाणी सत्कार समारंभ खूप छान पद्धतीने पार पडत आहे. यानंतर विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले ज्यांनी डॉक्टर साहेबांचा वेळ मला अवघ्या 2 दिवसामध्ये मिळवून दिला असे प्रचिती कॉम्प्युटरचे सर्वा माननीय श्री उदयजी देशपांडे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो. विठ्ठल जाजुर्ने, चंद्रशेखर बावगे, दिनकर टाकळगावे, जनक बिरादार, अनिकेत बोरोळे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. नागनाथ कोटे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी लागलीच लवकर स्टेजवरती यायचं आहे.
नको राहू द्या. यानंतर आदरणीय साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी सुद्धा करणार आहे. मी आमंत्रित करतो एकनाथ ककुर्ले, अण्णासाहेब पाटील, शिवार कोटे, प्रताप बिरादार, अक्षय स्वामी, आशिष बिरादार, सचिन बिरादार, लिमराज बिरादार यांनी अर्जंट मंचावरती यायचं आहे. डॉक्टर साहेबांचा आपल्याला सन्मान करायचा. Replace romantic spots with group activities. Download Google Gemini. Cadbury Dairy Milk. तोंड गोड करूया. यानंतर डॉक्टर साहेबांचा एक सत्कार आहे. दुभंगलेले ओठ आणि टाळू याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या डिगोळ गावामध्ये आहे. रुद्र पंढरीनाथ वाडकर आमच्या या गावातील एका चिमुकल्याचं आपण मोफत सर्जरी केलात. तिचे वडील, आई आणि ती मुलगा आज डॉक्टर साहेबांचा सत्कार होतो. या गोष्टीचा इतका आनंद आहे की माझ्यावरती शहारे उभा टाकलेत अंगावरती बोलताना. कारण अगदी मोफत दुभंगलेले ओठ आणि टाळू यावर शस्त्रक्रिया डॉक्टर साहेबांनी मोफत करून दिली आहे. या डिगोळ गावाचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. दोन मिनिट मनोगत व्यक्त करण्यासाठी मी उदयजी देशपांडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी या गणेश मंडळाच्या वतीनं आपल्या डिगोळ ग्रामस्थांच्या वतीनं आपण हा जो आज कार्यक्रम आयोजित केला आहे म्हणजे खरंच याच्यावर चांगली घटना ह्या गावात घडली नसेल असं मी पहिल्यांदा नमूद करतो. कारण रामेश्वरजी चावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात यावं आणि न ठरलेला कार्यक्रम म्हणजे न होणारा कार्यक्रम केवळ रामेश्वरजीच्या एका स्क्रीनशॉटमुळं जो मी सरांना पाठवला आणि मी आग्रह केला. खरं तर सर इथं येणं म्हणजे अगदी ही अशक्यप्राय गोष्ट होती, म्हणजे शक्यच नव्हतं हे. पण कदाचित तुमच्या गावातलं काहीतरी चांगलं पुण्य असेल की ज्या घटनेमुळं सर इथं आलेले आहेत. मित्रांनो, सरांच्या सहवासात गेले 15, 16, 17 वर्ष सर मी आहेत जवळपास. सर एक म्हणजे आपण पंढरपूर जातो विठ्ठलाकडं, विठ्ठलाची बरीच रूपं असतात. तुमच्या गावात आज खरा खरा विठ्ठल आलेला आहे असं म्हणलं तरी ते अतिशयोक्ती होणार नाही. म्हणजे इतक्या सुंदर व्यक्तिमत्वाला तुम्ही इथं आणलंय की मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. म्हणजे हे भाग्यच म्हणावं लागेल की अशी माणसं आपल्या गावात तुम्ही जे स्वागत केलं आता, म्हणजे तुमचे सुद्धा जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. कारण जे स्वागत होतं, जे पवित्र तुमचं स्वागत होतं किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं सरांना इथं बोलवलं, ज्या पद्धतीने तुम्ही ऐकण्यात उत्सुक आहात ते खरंच अवर्णनीय आहे. तुम्ही एखाद्या पुढाऱ्यांना असतात, एखाद्या कोटीचं काम देणाऱ्या माणसाला असतात, परंतु हे जे तुम्ही आणलात ते अगदी 100 कोटीचं काम देणारा माणूस आहे असं मला हरकत नाही मला. कारण तुम्हाला सांगतो ही जी पुढे बसलेली पिढी आहे किंवा हे जे जनरेशन आहे आपलं पुढचं, या जनरेशनला पैशाची गरज नाही,
या जनरेशनला गायडन्सची गरज आहे, या जनरेशनला मार्गदर्शनाची गरज आहे आणि हे मार्गदर्शन तुम्हाला आज डॉक्टर लहान साहेबांच्या तोंडून मिळणार आहे. म्हणजे फार काही आज सर बोलणार नाही तसं वाटतं मला, कारण अतिशय अडचणीत आम्ही झालेलो आहोत. म्हणजे कसं आलो आम्हाला माहिती आहे. केवळ रामेश्वरांच्या फोनमुळं रामेश्वर इतका आग्रह केला की मला सरांना शब्द टाकावा लागला आणि सर शक्यतो माझे शब्द कधी मोडत नाहीत, हे माझं भाग्य समजतो. आणि तुम्ही सुद्धा मला ज्या पद्धतीने सरांसोबत बसायची संधी दिली ते सुद्धा एक माझं भाग्य समजतो. तर मला एकच म्हणायचं आहे की आज सर आपल्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचा प्रत्येक एक शब्द ना शब्द आपण आपल्या हृदयात साठवून ठेवावा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं. आज सर बोलणार नाहीत, पण तुम्ही युट्यूबवर आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, युट्यूबवर फक्त डॉक्टर विठ्ठल लहाने असं टाका, तुम्हाला सरांची हजारो भाषणं भेटतील. ज्या भाषणामुळं महाराष्ट्रामध्ये एक मोठा कायपलट चेंज झालेला आहे, फॅमिलीमध्ये बराच चेंज झालेला आहे. जे लोक आईवडिलांना सोडून दिलेत अशा लोकांनी जाऊन आईवडिलांना आणलेलं आहे, जे लोक बायकोला सोडून दिलेत त्यांनी जाऊन बायकोला आणलेलं आहे, जे लोक भाऊ 10 वर्ष बोलत नव्हते ते लोक बोलायला चालू केलेले आहेत. म्हणजे एक वेगळा इम्पॅक्ट सरांच्या भाषणामध्ये असतो आणि हे भाषण म्हणजे आपल्यासाठी एक मोठी पर्वणी असणार आहे. आज सर्वांनी लाभ घ्यावा. दोघांच्या मध्ये मी जास्त वेळ थांबणं योग्य नाही, त्यामुळे मी तो सरांना गणेश चतुर्थी शुभेच्छा देतो आणि सरांचं भाषण ऐकण्यासाठी प्रवृत्त करतो, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद सर. गावातील सर्व नागरिकांचा सत्कार राहिला, शब्द सुनवून मी तुमचं स्वागत करतो, दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर समाजकारण, समाजातला उपेक्षित माणूस ज्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणून काम करत असतात, जी माणसं, हजारो माणसं जी आपल्या जीवनाशी संघर्ष करत असतात, अशा माणसाच्या आयुष्यात असलेला अंधार त्यांना जवळ घेऊन त्यांच्या आयुष्यात असलेला अंधार दूर करण्याचा प्रज्वल त्यांना समयच्या दिव्याप्रमाणे फुलून देण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोण केलं असेल तर ते डॉक्टर विठ्ठलरावजी लहाने साहेब यांनी केलेलं आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. तर लागलीच डॉक्टर साहेबांचं मी आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगतपर भाषण व्यक्त करावं. डिगोळ या गावातील सर्व ग्रामस्थ, गावात राहणारे, गावाच्या बाहेरून येणारी सर्व मंडळी, माझ्यासोबत आलेले माझे मित्र उदय देशपांडे सर, व्यासपीठावरील सर्व प्रतिष्ठित आणि ज्यांच्यामुळे इथं ओढून खेचून आलो तो रामेश्वर. त्यांनी मला फोन केले पण बऱ्याचशा फोनचे उत्तर देऊ शकलो नाही, असं मी फोनवर कोणाला बोलत नाही. आणि मी आज इथं यावं आणि या व्यासपीठावरून तुम्हाला बोलावं असे आग्रह करणारे आपण सगळेजण. सर्वप्रथम रयतेचे राजा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमात सुरू करतो. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो मित्र, मला भाषण नाही करता येत, मला माहित नाही सगळेजण भाषण करा का म्हणतायत माहित नाही. मी त्याला म्हणालो होतो की मी 8:30ला पळून जाणार आहे, तर 8:30ला फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. आणि मी रामेश्वरला म्हटलं तुझे प्रोग्राम लवकर कर, मी येतो. पण रस्त्यामध्ये काय तुमच्यामध्ये बरीच अडचण, दोनच ठिकाणी 2 पॅच आहेत पण त्या खूप त्रासदायक ठरल्या. 37 किलोमीटरचं अंतर हे 25 मिनिटात होईल या अंदाजाने मी निघालो होतो, मला तिथे 45 मिनिटं लागली. तरी सुद्धा मी फार बोलणार नाही, खरं सांगतो. आणि आता जसं उदयजी देशपांडे सर म्हणाले की युट्यूबवरती सगळ्या प्रकारची भाषणं उपलब्ध आहेत, तुम्ही ऐका. पण आज मी गावात आलोय, गावात येताना 1-2 अट्रॅक्शन होते. हे काढू का रे रामेश्वर, तुझी परमिशन घ्यावी लागते या सगळ्या गोष्टीला बाबा. मला ना ते कानातून ऐकायला नाही आलं, जरा त्रास होतो रे. आज तो मालक आहे माझा आणि तो म्हणेल ते ऐकणं माझं काम आहे. मी तुम्हाला सांगत होतो की मी गावात काय येतो, सगळेजण माझ्याकडे बघा. मी पुढच्या काय मिनिटे बोलणार आहे. जसं डिगोळ नावाचं गाव आहे ना, तसं माझं एक माकेगाव नावाचं गाव आहे. तुमच्या गावामध्ये लाईट आहे, माझ्या गावात लाईट नव्हती जेव्हा मी 10वी पास झालो. म्हणजे मी 10वीची परीक्षा कंदील आणि चिमणीच्या उजेडामध्येच 10वीची परीक्षा याच चापोली गावात माझं सेंटर होतं. मी काही फार दूरचा नाही आहे, ह्या अहमदपूर तालुक्यामध्येच माझं गाव माकेगाव नावाचं गाव आहे. म्हणजे फार मी असा दूरचा किंवा आकाशातून पडलेला माणूस नाही आहे. आणि 10वीची परीक्षा इथं मी चापोलीत दिली आहे, असं पण नाही की मी कुठेतरी मोठ्या शहरात जाऊन एक्झाम दिली आहे. मी तुम्हाला सांगत होतो ना की आमच्या गावामध्ये मी 10वी पास होईपर्यंत लाईट नव्हती. त्या गावामध्ये मी शिकलो. माझे आई वडील न शिकलेले आहेत. न शिकलेले म्हणजे अंगठा पण कुठे लावायचा हे कळत नाही, त्यांना हाताला धरून अंगठा लावावा लागतो. अशा वडिलांच्या पोटी आमचा जन्म झाला. त्यामुळे एक गावाचं अट्रॅक्शन राहिलं.
डिघोळला यायचे. कुठे आहे रे डिघोळ? सर उदगीर रस्त्यावर आहे. बस तुम्ही रस्त्यावर आहे सर, तुम्ही या. नेमका ते डिघोळ आंबा गाव मला माहित होतं, मला इकडचं डिघोळ तिकडचं डिघोळ माहित होतं, पण हे रामेश्वरचं डिघोळ माहित नाही. रामेश्वर सर त्यांनी एक फोन केला, तर फक्त एक फोन घेतला, त्याने किती फोन केले मला माहित नाही. कारण बघा, तू एक दिवशी माझ्यासोबत राहा, फक्त एक दिवस राहा, आयुष्यात मला तो नमस्कार पण करणार नाही. मला बोलवणं फार आमची गोष्ट आहे. म्हणजे ज्या मुलाचा मी सत्कार केला त्याच्या आई वडिलांना विचारा मी काम कसा करतो, मी तुम्हाला कळेल की मी काम कसा करतो. मी पहाटे 5:45ला कामाला लागतो मित्र. आजही मी पहाटे 5:45ला कामाला लागलोय आणि संध्याकाळी 6:30 पर्यंत मी एकदा पण श्वास घेत नाही. मी असं काम करतोय. मी दररोज 12 ऑपरेशन करतोय, दररोज 12. आणि आज माझ्याकडे 350 ऑपरेशन करायचे बाकी आहेत. 350 लोकांना तारखा देत मी, 350 लोकांच्या तारखा ऑपरेशनच्या. असलं काम मी दररोज करतो. आणि उद्या म्हणजे मी काल मुंबईत होतो, रात्री मी मुंबईहून इथं पोहोचलोय. आज सकाळी मी ऑपरेशन्स करत होतो. आज सकाळची शेवटच्या ओपीडीचा पेशंट बघितला, ते कपडे काढले, हे कपडे घातले, गाडीत बसलोय. आणि उद्या मी कोयंबतूरला जाणार आहे, माझी कॉन्फरन्स आहे. आणि तरीही डिघोळमध्ये यायचंय. तुम्हाला सांगू का, हे जी भाषणं मी करतोय ना, तुम्हाला खरं सांगतो, मी आज इथं का आलो, मी भाषण करणारा प्राणी नाही, मी कापाकापे करणारा प्राणी आहे. मला सुंदर कापता येतं आणि सुंदर जोडता येतं. मी कसा कापतो हे कोणालाच कळत नाही, आणि मी कसा जोडतो हे कोणालाच कळत नाही. बस जगातलं सगळ्यात सुंदर कापायची सुंदर जोडायची डिग्री माझ्याकडे आहे, जगातली सगळ्यात मोठी. बरोबर आहे, ह्या डिग्रीचा मी डॉक्टर आहे. त्याच्यामुळे भाषण करणे आपल्याला कसं जमणार आहे, मला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. पण हे भाषण जमवायला लावलं ते हे उदयजी देशपांडे सरांनी. आणि मग आज उदय देशपांडे सरांना मी काल म्हणजे परवा शनिवारची गोष्ट आहे, त्यांना स्पष्टपणे सांगितलं की उदयजी शक्य होणार नाही आहे, मला मुंबईत रविवारी एक मीटिंग आहे, मला जाणं जरुरीचं आहे. सोमवारी मी येऊन माझं बॅकअप करणार आहे. मंगळवारी मी कोयंबतूरला जाण्यासाठी हैदराबादला जाणार, तिथून विमान घेऊन मी कोयंबतूरला जाणार. तिथे मला 3 भाषणं द्यायची आहेत आणि त्याच्यानंतर मी परत येणार आणि पुन्हा एका रविवारी मला पुन्हा 3 ठिकाणी जायचंय. तर इतका मी पॅकअप आहे, त्यामुळे मला शक्य नाही असं म्हणल्यानंतर उदयजीने एक मेसेज दिला मला, मेसेज माहितीये का. आणि त्या मेसेजवर त्यांना उत्तर लिहिलं, मी येतो संध्याकाळी 7ला कार्यक्रम ठेवायला, सगळं 9 तारखेला आपण जाऊ. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की 1 जुलै 2011 या दिवशी भाषण केलं, त्याचा उल्लेख झाला, असा मी घडलो. हे भाषण मी करणारा प्राणी नाही, ते उदयजींनी घडवून आणलं. आणि जे काही मी भाषण करायला लागलो, मला जे काही बोलायला लावलं ना, याच माणसाने बोलायला लावलं. त्याच्यामुळे त्यांना मी कधीच नाही म्हणत नाही आणि म्हणून इथं आलो. आता कापाकापीच्या बाहेर जरा थोडंसं इकडे तुमची कापाकापी करतो आणि कापाकापी झाली की पळून जातो. पळून जाऊ द्या, आता इथून निघायलाच पण आवडू नका मला. इतका वेळ कसं होतं, माझ्या हातात नव्हता, आता मी उभा टाकलं, सगळं माझ्या हातात आहे. इथंपर्यंत कसं सत्कार करा, फेटा बांधून घ्या. आता हे लेकरांचा हट्ट आहे ना, नाही कसं म्हणायचं. रामेश्वरला इतकं वय किती विचारत होतो मी, मला सर 24 वर्षाचा आहे. म्हणलं बाबू, अरे मी 55 वर्षाचा झालो रे. मी आता 55 वर्षाचा आहे मित्रा, माझा मुलगा 26 वर्षाचा आहे, तो डॉक्टर झाला आहे. तरी पण एवढे आम्ही ऍक्टिव्ह नाहीये जेव्हा थोडं ऍक्टिव्ह आहेस. तुला मानलं बॉस, आपण मस्त काम करतो, तुझी टीम एकदम सुंदर आहे. आणि ह्या लेकरांनी अगदी तिथून मला अगदी ढोल ताशा लावून अगदी फुलं टाकून, आता बायको घरी गेल्यास मारते मला. सगळीकडे खिशात फुलं गेले, तिकडे फुलं गेले, सगळे डागा पडते तो शर्टला, माहिती का. अरे रे, नवीन शर्ट घेऊन द्यायला मार बाबा, तुला काय सांगू आता. तर मित्र हो, तुम्हाला आता मी सांगतो की 2 गोष्टी सांगणार आहे आज आणि पळून जाणार आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे, काहीतरी आयुष्यात बना. कारण काय पण असू द्या, पण बना, काहीतरी आयुष्यामध्ये बना. तुम्हाला सांगू का मी, तुम्ही आहे ना असे धडपड करा बरोबर. खेड्यातल्या लेकरांमध्ये शक्ती असते. मी असं नाही म्हणत की शहरातल्या लेकरात शक्ती नसते, पण खेड्यामध्ये जे लेकर राहतात की नाही, त्यांच्यामध्ये उपजत काय शक्ती असते. उपजत म्हणजे बघा, आम्ही शेतात काम करायचो, मला चांगलं खुरपता येतं, मला चांगलं कोळपता येतं, मला ज्वारी कापता येते, त्याचं खळं करता येतं, मला त्या पेंड्या ओढता येतात, त्याची बनीम रचता येते, ती बनीम लिपता येते, हे सगळंच आपल्याला करता येतं. आणि हे कष्ट केल्यामुळे काय होतं माहितीये का, तुमची बॉडी कुठल्याही ठिकाणी काम करायला तयार असते. म्हणून खेड्यापाड्यातले लेकर आहेत ना, खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धेमध्ये उतरू शकतात, खूप चांगल्या पद्धतीनं. तुम्हाला सांगतो पोरांनो की मी मागे गावात चिमणीच्या प्रकाशात जिल्हा परिषद शाळेत शिकलेला मुलगा आहे, मराठी मीडियमचा मुलगा आहे. माझ्याकडे शिकण्यासाठी अमेरिकेचे लोक आजही येतात आणि आता पण येतात. अमेरिकेचे लोक शिकण्यासाठी. तुम्हाला कळतंय मी काय म्हणलं ते, माझ्याकडे शिकायला लोक येतात, ते अमेरिकेचे येतात रे. बघा, एक छोट्याशा गावचा मुलगा मी, न शिकलेल्या वडिलांचं लेकरू मी, मराठी मीडियम, जिल्हा परिषद शाळा,
चिमणीला अभ्यास केलेला पोरगा, याला शिकायला बाहेरून लोक येतात. त्याचं कारण काय माहिती आहे का? आपण खूप स्पर्धेमध्ये टिकू शकतो कारण आपल्यामध्ये उपजत काही शक्ती असते. उपजत. आपण छोट्या मोठ्या प्रसंगाला घाबरत नाही. शहरातले लेकर थोडं काय झालं की कोलमडून जातात, आपण कोलमडून जात नाहीत. त्यामुळे तुमच्यामध्ये शक्ती आहे. कारण काही पण असू द्या, पण मोठा माणूस बना. बघा, मला एक कारण होतं की मी कधी ठरवलं की मोठा माणूस बनायचा एक प्रसंग सांगतो आणि तुम्ही पण मोठा माणूस बना. कारण काय पण असू द्या. मी ठरवलं होतं आज मोठा माणूस बनायचा, असं मी पण एक दिवस ठरवलं होतं. आता छोटा प्रसंग आहे की माझ्या आईला मी माय म्हणतो, माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणतो. तर एक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये की मी ठरवलं की बॉस आज मोठा माणूस बनायचं, जे खूप मोठा माणूस बनायचं. असा एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला. मी 6वीला शाळेत होतो. 6वी 7वीला मी माझ्या गावात शाळेत शिकत होतो. माझ्या गावात म्हणजे माके गावात. म्हणजे बघा, त्या गावामध्ये तेव्हा तर लाईट नव्हती, रोड नव्हता. पण आत्ता एवढ्या मी 55 वर्षात झालोय, आजही त्या गावाला रोड झाड नाहीये. असं ते माझं गाव आहे. तुम्हाला काय सांगू आता. आजही आमच्या गावाला जायचं असेल ना, लांबून लांबून कुठून तरी जावं लागतं. सरळ सरळ आजही गावाला जाता येत नाही. 45 किलोमीटर गाव आहे, 2 तास लागतात आजही माझ्या गावाला जायला. अशी आजची अवस्था आहे. ते गाव मी सांगतोय. आणि त्या गावामध्ये मी 6वीला म्हणजे साधारणपणे 11 वर्षाचा असेल. म्हणजे 45 वर्षापूर्वी तुम्हाला गोष्ट सांगतोय मी. आता मी 55 वर्षाचा आहे. तुम्हाला सांगतो मी की माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं. लग्नाला दुसऱ्याचं लग्न होतं. आमच्या गावामध्ये काही मुंडे आडनावाचे लोक आहेत, वागदे आडनावाचे लोक आहेत, केंद्रे आडनावाचे लोक आहेत, लहाने आडनावाचे लोक आहेत. आमच्या गावचे असं असतं ना गावामध्ये तसं. तर एक आमच्या एक शेजारी मुंडे आडनावाचं एक लग्न होतं. मग त्या लग्नाला माझी माय जाणार होती. मग माझी माय काय म्हणाली मला, माझ्या एका मित्राच्या आईचं ते नाव घेतलं. मला म्हणाले तिच्या घरी जा, माझ्या मित्राच्या घरी जा आणि त्याच्या माईचं लुगडं घेऊन ये. त्याच्या माईचं लुगडं घेऊन ये. लुगडं, तुम्हाला लुगडं कळतंय? किती लोकांना कळतंय? मला पण कळतंय. पण तुम्हाला सांगतो, लुगडं म्हणजे साडी. आणि माझ्या माईच्या भाषेमध्ये लुगडं म्हणजे 9 वार आणि साडी म्हणजे 7 वार. हे कोणाला कळतंय? कोणाच कळत नाही. तुम्हाला सांगतो, 7 वार म्हणजे साडी लहान असते, लुगडं लांब असतं. ठीक आहे, लुगडं जरा जास्त लांब असतं. ते कष्टा घालून घालतात ते लुगडं असतं. तर तुम्हाला सांगतो की माझ्या माईने सांगितलं, माझ्या मित्राच्या घरी गेलो, लुगडं आणून दिलं. माझ्या माईने लुगडं घातलं. ती गेली लग्नाला. बैलगाडीतून लग्नाला जायचं होतं. लग्नाला गेली. दुसऱ्या दिवशी आली. वाळ म्हणजे ते धुवून गडीबिडी करून वाळवून माझ्या हातात दिलं. निहून दे म्हणले तुझ्या मित्राच्या आईला. गावातलं छोटे छोटे घर निहून दिलं मी त्या मित्राच्या आईला माझ्या. आणि मी परत येत होतो. परत बघा, मी कधी ठरवलं की मोठा माणूस बनायचं. मी परत येत होतो. परत येताना आपल्या घरासमोर एक छोटा नाला आहे. आपल्या घरासमोर छोटा नाला आहे. काय भानगड आहे माहित नाही. त्या नाल्यावरनं मी सरळ कधी जात नाही, उडी मारून जायचं. आता पण त्या नाल्यावर जाताना उडी मारा वाटते, पण आता कशी मारायची? आता डॉक्टर विठ्ठल लहान झालाय ना, आता जरा आवड पडतं. लोक बघतात, 10 लोक सोबत असतात, त्यामुळे उडी मारत नाही. पण आजही मला आठवण येते की ते नाल्यावरून उडी मारायला पाहिजे. मग तसं त्या दिवशी कसं लुगडं देऊन आलो आणि उडी मारत होतो आपल्या घरी जाण्यासाठी. उडी मारताना मला प्रश्न पडला की माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं का मागवलं होतं. आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगतो मित्रांनो, याचं उत्तर प्रचंड अवघड होतं की माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं दुसऱ्याच्या लग्नाला घालून जाण्यासाठी मागवलं होतं. त्याचं कारण असं होतं की माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. आम्ही अत्यंत गरीब शेतकऱ्याचे लेकर आहेत. ओके, आम्ही अत्यंत गरीब घरचे लेकर आहेत. आणि माझ्या माईकडे लुगडं चांगलं नव्हतं. माझ्या माईकडे दांड घातलेलं लुगडं किंवा ठिगळ लावलेलं लुगडं होतं, पण धडकं लुगडं नव्हतं. आता दांड किती लोकांना कळतं मला माहित नाही. दांड म्हणजे कुठल्याही रंगाचे 2 लुगडे एकत्र जोडणे, त्याला दांड म्हणतात. आणि जिथं कुठं फाटलं तिथं माझे वडील धोती घालायचे. ते धोतराचा तुकडा माय लावून टाकायचा, त्याला ठिगळ लावलेलं लुगडं असायचं. असे लुगडे माझ्या माईकडे होते, पण धडकं एकही लुगडं माझ्या माईकडे नव्हतं. आणि म्हणून घरची इज्जत झाकून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं मागून लग्नाला गेली होती. तुम्हाला सांगू मित्र, तो दिवस हा माझ्या आयुष्यातला असा एक ठरवणारा प्रसंग होता. आणि त्या दिवशी मी ठरवलं होतं, उडी मारताना मी ठरवलं होतं की बॉस इतका मोठा माणूस व्हायचा ना, एवढा अभ्यास करायचा ना, इतके पुस्तकं पाठ करायचे ना, आणि इतका मोठा माणूस व्हायचा की आपण आपल्या माईला एक लुगडं घेऊ शकू. मी लुगडं घेण्यासाठी मोठा माणूस झालो. लुगडं घेण्यासाठी तुम्हाला खरं सांगतो मी, म्हणजे आजही ते लुगडं ही माझी शक्ती आहे. माझ्या माईचं लुगडं ही माझी शक्ती आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही शक्ती असू द्या, तुमच्या शेजाऱ्यासाठी म्हणा, तुमच्या आईवडिलांसाठी म्हणा, भाऊन बहिणीसाठी म्हणा, ह्या गावासाठी म्हणा,
पण तुम्ही मोठा माणूस बना बॉस, मोठा माणूस बना. म्हणजे असं चालताना बोलताना ह्या गावकऱ्यांना वाटलं पाहिजे हा आमच्या गावचे लोक आहेत. हां, आम्ही गावात एंट्री करताना लोक लांबून बघत असतात. तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर विठ्ठल लाले माके गावचे आहेत. हां, मला काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे का की हे मोठेपण प्रामाणिकपणे सांगतो, माके गावासाठी मी माझ्या माईसाठी मोठा झालो आणि माईला लुगडं घेण्यासाठी मोठा झालो. आणि पुढे मी खूप नशिबान ठरलो की माझी माय म्हणजे आजपर्यंत मी 55 वर्षाचा होईपर्यंत माझ्यासोबत होती. 55 वर्ष मी होईपर्यंत माझ्यासोबत होती. नंबर 2, माझी माय माझ्या बायकोची सख्खी मैत्रीण आणि माझी बायको माझ्या माईची सख्खी मैत्रीण. लग्नाच्या अगोदर माझी माझ्या बायकोची मैत्री होती 6 महिन्याची. तर माझ्या बायकोला मी सांगत होतो की माझ्या माईच्या अडचणी काय, माहित नाही मैत्रीमध्ये काय बोलतात, पण जेव्हा जेव्हा मी खूप कमी भेटू शकायचो, महिन्यात एकदाच भेटायचो, पण तिला सांगायचो की माझ्या माईकडे मंगळसूत्र नव्हतं, होतं पण मोडावं लागलं होतं. तिच्या फक्त काळे मणीच्या गळ्यामध्ये होतं. तिच्या धडकं लुगडं माझ्या माईला कधी घालायला मिळालंच नाही. तर हे प्रसंग माझ्या बायकोला सांगत होतो. पुन्हा लग्नानंतर माझी माय, माझ्या अण्णा, माझी बायको यांचं अशी मैत्री झाली. तुम्हाला खरं सांगू का, मी खूप खुश माणूस आहे. म्हणजे एवढा खुश आहे, मला वाटतं की देवाने मला भरभरून दिलंय. मी कशावरच जळत नाही माहिती आहे का. म्हणजे मी असा समाधानी माणूस आहे एकदम. मी 15 सेकंदात झोपतो, मला कशाचं वाईट वाटत नाही. दुश्मन समोर आला तरी मी ते चांगलं करेन, मला कधीच कोणाचा राग येत नाही. राईट. पण एका गोष्टीवर मात्र मी 29 वर्ष जळलो आणि ती म्हणजे माझी बायको, माझी माय, माझे अण्णा यांच्या मैत्रीवर मात्र मी जळत होतो. मला वाटायचं माझ्यापेक्षा हे जवळचे झाले. माझ्या मायला मी कधी कधी विचारायचो, माझी माय मला सांग, कल्पना ही माझ्या बायकोचं नाव आहे, कल्पना तुझी आहे का मी तुझं आहे. माय हळूच हसायची, माय तुम्ही पण आहेत. माझी माय मला आवाजावर घालायची, मी तिला अरे करायला घालायचो, माय तुम्ही पण माझे आहेत, पण हे पण लेकरू माझं आहे. पण तिची जास्त लाड करायची माझ्यापेक्षा, ती जरा जास्त लाड करायची. ह्या लाडामुळे काय झालं की माझ्या बायकोने ठरवलं की माझ्या माईला 365 लुगडं घ्यायची, वर्षातल्या प्रत्येक दिवशी वेगळे लुगडं घालायचं. तिने 365 घेऊ दिले नाही, पण 200 लुगडे माझ्या बायकोने तिला पक्कीच घेतली. पण तुम्हाला सांगू का मी मित्र, मला तुम्हाला हे का सांगायचं होतं, विषय कसा होता की आपल्या आईला लुगडं नाही ही मला वाईट वाटलेली गोष्ट नव्हती, ही माझी शक्ती होती. आम्ही गरीब आहेत ही माझी शक्ती होती आणि त्याच्यावर कशी मात करायची ही शक्ती मला कामाला आली, म्हणून मोठा माणूस झालो. मला काय म्हणायचंय, उगीच आपण काय म्हणतो ते श्रीमंत होते म्हणून मोठं ट्युशन लावलं, ते मोठ्या घरचे होते म्हणून मोठ्या मोठ्या ठिकाणी शाळेत घातले, मोठ्या मोठ्या शाळेत गेले म्हणून मोठे मोठे झाले, असलं काय नाही. जिल्हा परिषद शाळा यार, तुम्हाला मी काय सांगू आता, एक वर्ग होता, एक वर्ग एवढी एक खोली होती, त्याच्यावर पत्रे होते, त्या कोपऱ्यामध्ये पहिली, ह्या कोपऱ्यात दुसरी, त्या कोपऱ्यात तिसरी, ह्या कोपऱ्यात चौथी. एका वर्गात एका खोलीमध्ये 4 वर्ग होते, 10-10 पोरं वर्ग. ते गुरुजी एक गुरुजी फक्त चौथीला शिकवायचं आणि पहिली दुसरी तिसरी काहीच नाही. तरी सुद्धा मी 4थीला मेरिट होतो, 7वीला मेरिट होतो, 10वीला पण मेरिट होतो. तुम्हाला पॉईंट काय सांगायचा आहे, त्या शाळेमध्ये माहित आहे, त्या शाळेमध्ये मी 10वीला मेरिट होतो. पॉईंट तुम्हाला काय सांगायचं माहितीये का की खेड्यात राहणं, कमी फॅसिलिटी असलेल्या ठिकाणी राहणं म्हणजे तुम्हाला काहीतरी अडथळा निर्माण करणारी गोष्ट बिलकुल नाहीये. तुमच्या मनाची तयारी लागते. बॉस आपण जगातला मोठा माणूस व्हायचा नाही, त्याला आवड काहीच नाहीये, प्रामाणिक प्रयत्न लागतात. माझ्या माईचे काही तत्व आहेत, इमानदारी, प्रामाणिकपणाने कष्ट. हे ना जे ज्यांना कळलं तो जगातला सगळ्यात मोठा माणूस होतो. ज्यांना कळलं त्यांना, जे इमानदारीने मिळतं, जे प्रामाणिकपणाने मिळतं ते चिरकाल टिकतं. तुम्ही असताना टिकतं, तुम्ही नसताना टिकतं, आणि जे बाकीच्या मार्गाने येतं ते कधीच टिकत नाही आणि तुमच्या अंगी पण लागत नाही. त्यामुळे ना सगळ्या गोष्टी इमानदारीने कमवा आणि कष्ट करा आणि मोठा माणूस व्हा. हा एक मला एक सल्ला तुमच्या सगळ्या लेकरांना द्यायचा आहे. आईवडिलांना सांगायचं की लेकरांना कष्ट करू द्या. तुम्हाला हे एक आईवडिलांना सगळ्या मला सांगायचं आहे. आजकाल आईवडील म्हणतात अरे आमच्या लेकरांना खूप कष्ट आहेत, पहिलीला एवढे कष्ट, LKGला एवढे, UKGला एवढे, 11वीला तेवढे, 12वीला एवढे. म्हणजे आमच्या वेळेस कष्ट नव्हते, फक्त तुमच्याच लेकरांना कष्ट आहेत असं बिलकुल नाहीये. सगळ्या आईवडिलांना सांगतो मी, लेकरांना कष्टाची सवय लावा. बघा लेकरांना कुठल्या मार्गाने कमी कष्टाने त्यांना काहीतरी मिळतंय, हे ज्यांना ज्या आईवडिलांनी केलं, कमी कष्ट मिळून लेकरांनी कमी कष्ट करून जर आईवडिलांनी त्यांना जास्त दिला असेल ना, ते लेकर कधी चांगलं निघत नाही. लिहून देतो, कधी चांगलं निघत नाही. लेकरांना जे कष्टाने मिळतं ना ते लेकर जगातली मोठी माणसं होतात. लेकरांना कष्ट करू द्या. बघा विठ्ठल लहाने, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने माझा सख्खा मोठा भाऊ, आम्ही गरीब आईवडिलांचे लेकर, पण आमचे लेकर गरीबाचे नाहीत ना. आता हे सांगायची गरज नाही ना, आमचे लेकर गरीबाचे नाही आहेत रे. आईवडिलाच्या कृपेने भरभरून देवाने मला दिलंय. मला एकच लेकरू आहे. बघा आईवडिलांना समजून घ्या मी काय म्हणतो ते.
पण माझी माय, माझे अण्णा, मी, माझी बायको जेव्हा जेवायला बसायचो, जेवण झाल्यानंतर आमचं एकच काम होतं, आम्ही दोघं निघून जायचो कामामध्ये, पण माझी माय आणि अण्णा माझ्या लेकराला कष्टाच्या गोष्टी सांगायचे. कष्टाच्या गोष्टी. तुम्ही आईवडिलांनी काम करा, आपल्या लेकराला कष्टाच्या गोष्टी सांगा. माझ्या लेकराला सांगायचे कष्टाने कसा माणूस मोठा होतो. तात्या म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं नाव तात्याराव आहे, त्याला तात्या म्हणतात सगळेजण. तर मग अण्णा तात्या म्हणतात, माय मोठा बाबा म्हणते. मग ते त्यांना सांगायचे माय तात्याने किती कष्ट केलं, म्हणजे मोठ्या पप्पाने किती कष्ट केले की नाही, म्हणून ते मोठा म्हणून झाला. हे तुझे पप्पा किती कष्ट करतात, आणखी गावातला एखादा चांगला म्हणून ते किती कष्ट करतो. त्या लेकराच्या डोक्यामध्ये इतके कष्ट 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 भिंबवले. तुम्हाला सांगतो की माझं लेकरू पण 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आला, 10वीला मेरिट आला, 12वीला मेरिट आला, आणि त्याच्या स्वतःच्या मेरिटवर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये MBBS पास झाला. मी त्याच्यावर 1 रुपया खर्च केलेला नाही. कळलं मी काय म्हणलं ते? बघा माझ्याकडे पैसे आहेत, देवाने भरभरून दिले म्हणालो मी स्पष्टपणे, पण लेकरावर मला 1 पण रुपया खर्च करायची गरज पडली नाही. 1 पण रुपया. तो MBBS आता झालाय आणि MS सर्जरी करतोय तो. विठ्ठल लहानच्यावर 1 रुपया खर्च करत नाहीये, कारण त्याच्या मेरिटवर शिकतोय तो. कारण आम्ही आईवडिलांच्या डोक्यात पेशीमध्ये घातलं की जे कष्टाने मिळतं ते चिरकाल टिकतं, बाकी काहीच नाही. कष्ट करायचे. आम्ही लेकरांना कधीच कष्टाच्या मागे आलत नाहीत. कधी मी एकदाही लेकरा शाळेत गेलो नाही की त्याला जास्त होमवर्क दिला, कमी होमवर्क दिला, अभ्यास नाही घेतला. एकदा पण नाही गेलो, एकदा पण. ओके, मला मी म्हणतो जी शाळा म्हणते ते बरोबर आहे, जे टीचर म्हणतात ते बरोबर आहे. कष्ट सगळ्यांनी करायचं असतं, सगळ्यांना सारखं. तो शाळेत जाताना कधीच वेगळा गेला नाही. ज्या रिक्षामध्ये 10 पोरं त्याच्यामध्ये हा 12 कोंबून जायचा. मी त्याला कुठलीच कारमध्ये पाठवलं नाही. बाबा माझ्या घरी 4 कार आहेत, मला काही अडचण नाहीये. पण तुम्हाला पुन्हा सांगतो ना, मी कधीच त्याला गाडीमध्ये पाठवलं नाही, कधीच नाही. मला काय सांगायचं तुम्हाला, मला हे तुम्हाला सांगायचं की लेकरांना कष्ट करू द्या आणि लेकरांना कष्टाची जाणीव होऊ द्या, म्हणजे लेकरं मोठे बनतात. आता ह्याची गरज आहे ना, हे आईवडिलांना कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट मला आईवडिलांना सांगायची, उद्यानी बोलता तो धागा पकडला. एक सांगितलं लेकरांना तुम्ही काहीतरी बना म्हणजे बना. दुसरं आईवडील तुम्ही लेकरांना कष्ट करू द्या. आणि आईवडिलांना मला सांगायचंय की आईवडिलांनी भांडणं करू नये. जमतं काय हे? नवरा बायकोनी भांडणं करू नये. जमतं काय? जमतंय का? अरे हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा, जे असेल ते असेल. बघू पुढे आपण काहीतरी. जमतंय? मान हालर पण हो कोणी म्हणे ना, अरे हो म्हणा यार, काय फरक पडतो बघू. पण हो सुद्धा अर्धे म्हणले लोक, अर्धे म्हणलेच नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळत नाही, तुम्हाला खरंच कळत नाहीये. पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जे आईवडील भांडणं करत नाहीत त्यांचे लेकरं चांगले निघतात. हे लिहून देतो जरा. मी काय म्हणतो पुन्हा एकदा बघा. त्याचं कारण असतं की लेकरांना घरामध्ये जर आईचं तोंड तिकडे, वडिलाचं तोंड तिकडे, लेकराचं कुठीकडे, कोणालाच माहित नाही, असं जर झालं तर तो जो अभ्यास करतोय ते अभ्यास लक्षात राहत नाही. घरामध्ये आल्यानंतर किरकिर किरकिर किर करत राहिलं तर. पण ज्या लेकरा घरामध्ये आईवडिलांना जर चांगलं वातावरण असेल तर हे लेकरं शाळेतून आलं, अभ्यास आहे, अभ्यासाकडे लक्ष द्यायला. तुम्ही भांडणच करायला लागले घरामध्ये, बापाची एंट्री झाली एक तर हे करून किंवा ते करून, त्यांनी काय करायचं पुढे मला हे कळत नाहीये. असं त्यांनी पुढे काय करावं त्या लेकरांनी. म्हणून आईवडिलांनी भांडणं करू नका. मला ना खरंच का तुम्हाला कळत नाहीये, बायकोचं आणि नवऱ्याचं प्रेम हे जगातलं सगळ्यात पवित्र प्रेम असतं. मी दररोज माझ्या माईच्या गळ्याला पडतो, मला खूप भारी वाटायचं. माहित नाही पण मला आवडीची गोष्ट होती माझ्या आयुष्यामध्ये ती. माझ्या माईच्या मांडीवर झोपणे, तिच्या गळ्या पडणे, हे माझ्या याच्यावर सुख जगात मला कुठेच नाही मिळालं. कुठेच नाही मिळालं. असं घरात गेलो की माझ्या माईच्या गळ्याला पडायचो मी. आता ते खूप मिस करतो. मी गेली 1.5 महिना झालं माईसोबत नाही माझ्या. तुम्हाला सांगतो मी मित्र, पण जसं मी माईच्या गळ्यात पडायचो ना, तसं माझ्या बायकोच्या पण गळ्यात पडतो. तुम्हाला खरं सांगू का, तिचे सुख आहे ना, तिचे सुख आहे, याच्यावर जगात कुठलंच सुख नाहीये. कधीच नवरा बायकोनी भांडणं करू नये, कधीच करू नये. आम्ही पण करत नाहीत. लेकरं सोन्यासारखे निघतात. घर सुखात राहतं, घर चांगलं चालतं. तुम्ही कमवलेली खाल्लेली रोटी अंगाला लागते. तुम्ही घरात गेले भांडणं करायला सुरू केले, बायकांना काय वाटतं की नवऱ्यांना काय अक्कलच नाही, हे सगळ्यात पहिले बायकांना वाटतं. आणि नवऱ्यांना काय वाटतं, आपल्याला एवढं कळपासून तिला कसं कळत नाही हे मला कळतं. ही नेमकी अडचण आहे. मला माहित आहे, मी पण नवरा आहे, मलाही कळतंय. मी म्हणत कळत नाही असं नाहीये. पण तुम्हाला सांगतो मी, दोघांनी पण एक पावलं मागे आहे ना, दोघं पण एक पावलं मागे आहे ना. बघा किती मजा आहे. तुम्हाला माहित आहे का, आमच्या घरामध्ये काही घडलं ना, माझ्या घरात एंट्री केल्यानंतर माझ्या माईच्या चेहऱ्याकडे बघायचो मी, माझ्या बायकोच्या चेहऱ्याकडे. आणि कुठला पण चेहरा लहान असेल ना, मी सगळ्यात जाऊन माफी मागायचो, सॉरी काय घडलंय का. काय फरक पडतो यार, काय फरक पडतो. माफ करा मला, माझ्याकडनं काही चुकलं असेल तर काय फरक पडतो. आपण दुश्मन आहेत का. घरामध्ये जा, काही चुकले कोणाचं तर म्हणा माफ करा की मला माफ करा. काय फरक पडतो असा. आपल्याला काय घरात गेल्यानंतर बंदूक घेऊन गोळ्याच घालायला पाहिजे असं काय आहे का. नाही ना.
संसार हा दोघांचा आहे, एकत्रितपणे आहे. कधी बायको म्हणाली दोन शब्द मोठे ओके, आपण कधी दोन शब्द म्हणलं तुम्ही ओके म्हणा आणि दोन पावलं मागे जा, सुखात राहा. बघा, भांडण करून जगायचंच आहे आणि न भांडण करता पण जगायचंच आहे. ओके, हे जे काही आपल्याला 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष फार तर फार माझ्या माईसारखं 100 वर्ष जगाल, पुन्हा मरणार आहेत ना पक्क. मग का भांडण करून मरायचं यार, उगीच झिजून चांगलं मरायचं मस्त बघी. आणि पुन्हा जेव्हा तुम्ही बेडवर पडता तेव्हा नवऱ्याला प्रेम सोडायला लागतं, नवरा बेडवर पडला की बायकोला प्रेम सोडायला लागतं. त्याच्यापेक्षा वर्षभर आयुष्यभर प्रेम करा ना. हा करा. बघा तुम्हाला खरं सांगतो मी, आणि भांडणं अजिबात करू नका बॉस. नंबर 2, मला अगदी उघडपणे सांगायचं, कोणीच सवय करू नये, कुठलीच व्यसन करू नये. त्यात चांगलं काहीच नाही. डॉक्टर आहे मित्र, तुम्हाला सांगतो मी, दररोज कॅन्सरचे पेशंट बघतोय, दररोज विचित्र पेशंट बघतोय. एकाही प्रकारचं व्यसन करू नका. अरे काहीच घडत नाही यार, काय होतंय बरं, विठ्ठल लहाने आयुष्यामध्ये दारू काय असते माहित नाही, कुठं असते माहित नाही, कुठून येते माहित नाही. काय बिघडलं यार माझं, काय बिघडलं माझं, मला एक सांगा ना, एक गोष्ट काय बिघडली मला सांगा ना. मग तुमचं काय बिघडणार आहे? काहीच बिघडणार नाहीये, खरं सांगतो तुम्हाला, काय बिघडणार नाही. याच्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत ते करू नका. एक असं हे गाव चांगला झाला पाहिजे, आपल्या डिगोचं नाव निघालं पाहिजे. डिगोमध्ये बॉस एक माणूस झाला पाहिजे, एक माणूस गुटखा खात नाही, एक माणूस तंबाखू खात नाही, असं झालं पाहिजे. तुम्हाला भेटणार आहेत ना रामेश्वर, तुला सांगतो तुझं काम, प्रत्येकाच्या घराच्या सगळ्याची नाव मला जरा पाठवून दे, त्यांना जरा फोटो पाठवतो, कॅन्सर झाल्यास कसं घडत असतं ते. नका करू मित्र, नका. बघा, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, मी डॉक्टर आहे मला माहित नाही, 1000 गोष्टी हातातच नाहीत, कुठला आजार होईल, कसा होईल, काय होईल कोणालाच माहित नाही. पण ज्या गोष्टी हातात माहित आहेत की हे केलं की हे होणार आहे, हे केलं की हे होणार आहे, हे केलं की हे होणार आहे, हे माहित आहे का नाही माहित आहे? माहित आहे. मग तेवढं तरी करू नका. आज विघ्नहर्ता इथे बसवला आपण, त्याला सगळेजण एकदम वचन देऊ की बॉस विठ्ठल लहाने आज 9 तारखेला तिथे बोलले. तारीख पण कशी आहे बघा ना, 9 हे लक्षात ठेवण्यासारखी तारीख आहे. 9 शुभ आकडा बांधला जातो, हो ना. मग त्या दिवशी आपण एक सगळ्यांनी वचन देऊ, याच्या नंतर आपण असं करणार नाहीत. ह्या 2 गोष्टीनंतर पुढे जातो मी जरा. मला ना आयुष्यामध्ये करणार नाहीत ना, आणि समजा भांडण करायची वेळ आली, कधी करावी? शिक्षक मंडळी इथे बसलेत, तुम्ही खूप चांगलं बोलता, त्यांचंच भाषण ठेवलं चाललं असतं असं मला वाटत होतं. खूप मस्त बोलत होते, छान बोलत होते, खरंच चांगलं बोलत होते. पण तुला सांगतो मी, एक शिक्षक, हो माझी उगी परीक्षा घेतात लोक, एक शिक्षक मला लहाने सर इतकं सांगायचं मला, तुम्ही भांडण करत नाही. तुम्ही कसं भांडण करता? तुम्ही गाव दुसऱ्यात भांडत नाहीत का? बघा माझं नाव खोटं बोलता येत नाही, बघा ना, मला काहीच खोटं बोलायचं नाही, मी एकदम पाण्यावर स्वच्छ माणूस आहे, इकडे काही नाही आपल्या आयुष्यामध्ये. तुम्ही भांडण करत नाहीत का? आता नाही कसं म्हणा, कधी कधी होतात ना. म्हणलं कधी कधी होतात बाबा, मग कसे होतात, तुम्ही कसं करता? आता काय करा, होतात म्हणायला तयार पडायला विसर. तुम्ही कसे भांडणं करता? मी कसे भांडणं करतो मला सांगतो, तुम्ही पण करा. मी कसे करतो हे तुम्हाला, मी भांडण करत नाही, पण करायची गरजच पडली तर कसा करतो मला मी सांगतो तसं करा. कसं करायचं? सगळ्याकडे मोबाईल दिसत आहेत मला, माझ्याकडे पण आहे, पण मी जरा गरीब माणूस आहे, मी साधा माणूस आहे. पण तुम्हाला सांगतो मी, तुमच्याकडे सगळे मोठे मोठे मोबाईल दिसत आहेत मला, पण तुम्हाला सांगतो मी, तुम्ही कसे भांडण करा. त्या मोबाईलमध्ये रात्री 2चा अलार्म लावायचा. किती? रात्री 2चा अलार्म लावायचा. अलार्म माहिती सगळ्यांना लावायचा, 2चा लावायचा. ओके, रात्री 2चा. लेकरं झोपले की 2 वाजता उठायचं, भांडणं करायचे. असे मी करतो, खरंच मी असे मी करतो, करा असे भांडणं, माझं काहीच म्हणणं नाही. ह्याचे 2-3 फायदे आहेत. एक, रात्री 2 वाजून जास्त भांडण वाटत नाही, थोडक्यात मिटतं. खरं यार. आणि कधी कधी जाऊ दे यार, सॉरी, तिथंच होऊन जातात, विषय संपून जात असे रात्री 2ला. आणि तिसरा फायदा असा आहे की लेकरासोबत भांडणं होत नाही, म्हणून लेकराला माहितच नाही बाबा भांडतात की नाही भांडतात. त्याच्यामुळे तुम्हाला भांडायचं असेल तर विठ्ठल लहाने असा भांडतो, येस तुम्ही पण असे भांडा, माझं काहीच म्हणणं नाही. पण याच्या माझ्याशिवाय, मी सांगितल्याशिवाय बाकी दिवसा भांडायचं नाही. किती राग येऊ मग, थंड पाणी प्यायचं पण भांडायचं नाही. हो, प्रॉमिस करा मोठ्याने. अरे मोठ्याने म्हणा यार, ज्यांचे लग्न झाले नाही तेच हो म्हणायला लागलेत. ओके, आता मी दुसरा एक तुम्हाला पॉईंट सांगणार आहे. ह्या जगामध्ये खूप सारे मी चांगले लोक पाहिले, चांगली लोक. माझ्या आयुष्यात कधी वाईट माणसं मला कधी दिसलेच नाहीत, एकही दिसला नाही. म्हणजे मी कुठेही गेलो, लोक भरभरून प्रेम करतात, मला खूप छान वाटायला लागतं. मी चिमटा घेऊन बघतो, मीच ऐकवडे लोक प्रेम करतात. पण जी मला चांगली लोक भावली माझ्या मनामध्ये, त्यातला दुसऱ्या नंबरचा माणूस मी आधी सांगतो, पहिल्या नंबरचा नंतर सांगतो. 2 नंबरचा माणूस जो मला जगातला सगळ्यात चांगला वाटला तो शिक्षक. त्या बिचाराला असं वाटतं
की माझे विद्यार्थी चांगले घडले पाहिजेत, बस त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्यांचे विद्यार्थी चांगले घडले याच्यावर आनंद त्याला जगात कुठेच नाही. हा एक मला खूप भावलेला माणूस माझ्या मनामध्ये. का भावल्याचं कारण आहे की आमच्या गावात एक बोंडगे नावाचे सर होते, ते आता पण आहेत, अहमदपूरमध्ये राहतात. तर ते आहे ना, ते माझ्या वडिलांचे खास मित्र होते. माझे वडील न शिकलेले होते आणि बोंडगे गुरुजीचा शब्द ना शब्द माझे वडील ऐकत होते. बोंडगे गुरुजी हे माझ्या वडिलांचे गुरु होते आणि त्यामुळे ना ते म्हणायचे, हा विठ्ठल, हा तात्याराव, ह्याला शाळेत पाठवा. आणि वडील त्यांचं ऐकायचे आणि शाळेत पाठवायचे. केवळ बोंडगे गुरुजीमुळे आम्ही शाळेत गेलो, तर मी शाळेत गेलो नसतो. त्याच्यामुळे मला गुरुजी हा प्राणी प्रचंड आवडतो आणि त्यांच्याविषयी मी नेहमीच नमन करत राहतो. मला ते नेहमीच आवडत राहतात, ते नेहमीच त्यांच्याविषयी मला वंदनीय वाटतात. ते दुसरा एक माणूस मला प्रचंड माझ्या आयुष्यामध्ये आवडला, ते म्हणजे आई आणि वडील. हे मला प्रचंड आवडलं. आई आणि वडील एक असं एक रसायन देवाने तयार केलंय, असं एक रसायन देवाने तयार केलंय, माहित नाही त्या रसायनामध्ये ना फक्त लेकराचं कल्याण, लेकराचं कल्याण, लेकराचं कल्याण आणि लेकराचं, याच्या पलीकडे काहीच नाही. कुठल्याही शिकलेल्या आईवडील असो, न शिकलेल्या आईवडील असो, कुठल्याही व्यसनाधीन असणाऱ्या आईवडील असो, त्यांना एकच वाटतं की आपलं लेकरू जगातला मोठा माणूस झाला पाहिजे. आपल्या लेकराला काही येत असो, काही येत नसो, काहीही असो, पण आपलं लेकरू जगातला मोठा माणूस झाला पाहिजे असं त्या आईवडिलांना वाटत असतं. म्हणून ते आईवडील मला प्रचंड आवडतात. कुठला पण आईवडील बघा, एखाद्या लेकराला चांगले मार्क पडले, लांडे साहेब तुम्हाला माहित आहे का आमच्या पोराला 100 पैकी 100 मार्क पडले. म्हणजे मला एवढे आईवडील भेटतात ना, मेडिकल लेकर लागले, इंजिनिअरिंग लागले, कुठे CA ला लागले, कुठेतरी MPSC UPSC सिलेक्ट झाले की मला समय तुम्हाला माहित आहे का, आमचा मुलगा इकडे लागला, आमची मुलगी तिकडे लागली, आमचं हे आज झालं. म्हणजे त्यांचं काय ते सांगत नाही, त्यांच्या लेकरांचं काय हेच मला सगळे आईवडील सांगत असतात. कारण त्या आईवडिलांना लेकरूचं कल्याण आणि लेकराचं भवितव्य यातच त्यांचं सर्व सौख्य समजलेलं असतं. आता हे आईवडील आहेत ना, मी अनुभवलेले माझ्या आईवडिलाच्या 2 स्टोरी तुम्हाला सांगणार आहे आणि माझा इथं विषय, माझं भाषण संपवणार आहे. तुम्हाला सांगतो ना की तुमच्या आयुष्यामध्ये हे असे आईवडील तुमच्याविषयी संकल्पना करत असतात. आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना नेहमी माहित असतं की आपल्या लेकराला काय आवडतं, माहित आहे ना. आपल्या आईला तर नेहमीच माहित असतं. आत्तापर्यंत म्हणजे अगदी कालपर्यंत 16 जुलैला आत्ता माय गेली, पण तुम्हाला सांगतो मी आत्तापर्यंत म्हणजे माझी माय 90 वर्षाची होईपर्यंत आणि मोठे भाऊ माझे आता 67 वर्ष झालेत. तर ते गावाकडे येणार ना, तर मायला मी सांगत राहायचो, माया दादा पुढच्या रविवारी येणार आहेत. मग ते लातूरला येणार, तर मग माझी माय माझ्या लेकराला दही आवडतंय. मग माझी बायको तिची खास मैत्रीण आहे कल्पना, दही लावायचं. एक दिवशी काय झालं, मी घरी गेलो, मला भूक लागली होती आणि फ्रीज काढलं, आपलं घरातलं फ्रीज काढलं तर त्या फ्रीजमध्ये अख्खं फ्रीजभर दही होतं. अख्खं फ्रीज भरून दही, एवढं मोठं फ्रीज आहे आमच्याकडे, भिंती एवढं फ्रीज आहे माझ्या घरात, आणि ते फ्रीज काढलं तर त्याच्यामध्ये दही, दुसरं काहीच नाही मला खायला. मग कल्पनाला म्हटलं, हे काय अख्खं फ्रीजभर दही, ते माईने लावायला सांगितलं, म्हणे रविवारी दादा येणार आहेत. आता काय करावं म्हणलं हिला. माईकडे गेलो, माय अगं अख्खं फ्रीजभर दही का लावलीस ग. माय लेकराला दही आवडतंय माझ्या. अगं हो, तुझ्या लेकराला दही आवडतंय मला माहिती आहे ग, पण फ्रीजभर दही खाणार आहेत का दादा, सांग ना, खाणार आहेत का एवढं. तसं नाही माय, माझं लेकरू एकटं घरी येत नाही, त्याच्यावर एवढे मोठे लोक येतात आणि मग बाकीच्याने खाल्लं तर त्याला पुरायचं नाही, मी एवढं दही लावायला लावलं. त्याला माय म्हणायचं. आपल्या लेकराला काय आवडतंय सगळ्या माईंना माहित असतं, सगळ्या माईंना अगदी जन्मापासून आतापर्यंत माहित असतं. माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांना तुमच्या आईला काय आवडतं माहित आहे? प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना तुमच्या आईला काय आवडतं माहित आहे? किती लोकांना माहित आहे? काय शहाणे आहेत रे. हे बघा, मला माहित आहे माझ्या आईला काय आवडतं. ओके, ओल्या नारळाचा तुकडा माझ्या माईला प्रचंड आवडतो. उसाचा रस माझ्या माईला प्रचंड आवडायचा. मी तुम्हाला सांगत होतो ना की तुम्हाला किती कळतं मला माहित नाही, पण आपल्या आईला आपल्या लेकराला काय आवडतं माहित आहे. पण तुम्हाला पण असं माहित असावं की आपल्या आईला काय आवडतं. त्याच्या पलीकडे माझा एक प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांनी आपल्या आईला आवडणारी एखादी गोष्ट करून खाऊ घातली? खरं खरं सांगा. मोठे पण सांगा, मोठेच सांगा, छोट्यात जाऊ द्या. आता काय मोठे म्हणजे मी, आता माझ्या एवढे किती लोक तिथे 55 वर्षाचे भरपूर आहेत ना. मग मला सांगा की तुमच्यापैकी किती लोकांनी आपल्या आईला काहीतरी तयार करून खाऊ घातलंय, तिच्या आवडीच्या गोष्ट आतापर्यंत खाऊ घातली, न खाऊ घातली सोडून द्या. पण तुम्हाला सांगतो की आईवडिलाच्या कृपेने माझ्याकडे भरपूर नोकर आहेत. माझं बूट पॉलिश करायला पण नोकर आहेत. ओके, देवाने मला एकदम भरभरून सगळं दिलंय, ठीक आहे. पण माझ्या माईचा चहा मी बनवायचो दररोज, म्हणजे दररोज. नुसता बनवायचं नाही, चहा बनवायचो,
छान गाळायचो, ते छान भरून घ्यायचो, दुसऱ्या एका छोट्या प्लेटमध्ये घेऊन थंड करायचो आणि तिला हाताने पाजायचो दररोज. दररोज म्हणजे दररोज. आणि तिला विचारायचो माय चहा का झाला होता ग? आणि ती मस्तपैकी म्हणायची छान झाला होता माय. बघा, ते छान झाला म्हणलेला सुरकत पडलेला चेहरा होता माझ्या माईचा. तो छान झाला होता म्हणलेला जो चेहरा होता ना, असा हसलेला माईचा चेहरा, ते दिवसभर ना डोळ्यात बसलेला असायचा की माझी माय छान झाला म्हणाली. आणि माय खूप ग्रेट असते. एक दिवशी मी तिला चहा पाजला, असं समोर बसायचो मी खुर्शीमध्ये, तिला चहा पाजायचो. शेवटी बऱ्यापैकी ती आजारी होती आणि तिला चहा पाजला आणि थोडा चहा उरला. बघा, चहा उरला, चहा तिला पाजून झाला. माझा चहा कसा होता, माझा दररोजचा प्रश्न, छान होता म्हटली. आणि मग चहा उरला होता. मग माझी माय कसं, सगळेच खेड्यातले लोक कसं करतात की शेजारी कोणीतरी आहे ना, त्यांना पण द्या माय, त्यांना पण द्या माय. माझी माय, आमच्या 2 स्टाफ मेंबर होते, त्यांना 2 मुली होत्या, त्यांना माय म्हणते माय ह्यांना पण चहा द्यावा माय, मला म्हणते. मी म्हणलं हो देतो ना माय, उरला चहा. मग चहा उरला होता, तिथं दुसरी माझी रंजना स्टाफ, तिला म्हणलं रंजना घेतोस चहा, असं मी म्हणावं तिला. तर ती मग आता सरांसमोर कसा चहा घ्यायचा, सर तुम्ही गेल्यास मी घेते अशी म्हणाली ती. म्हणलं नाही ते थंड होईल, पुन्हा माय मला रागवेल, घेऊन टाक चहा, असं म्हणलंच. तिनं चहा घेतला रंजनाने, असा हातात घेतला, एक घोट पिला आणि माझ्याकडे पाहिलं. म्हणलं काय झालं ग, काय झालं? काय नाही सर म्हणे. काय झालं सांग? नाही म्हणे चहामध्ये साखर नाहीये. पण बघा, तोच चहा माझ्या मायला मी पाजला होता आणि माय माझी म्हणाली होती माय चहा मस्त झाला, ह्याला माय म्हणायचं. म्हणजे लेकरांना कुठेच कसा त्रास होणार नाही, लेकरांना कसलाच कसा त्रास होणार नाही. एकदम बारीक 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 बघणारी म्हणजे आई असते. म्हणजे मला त्या दिवशी इतकं वाईट वाटलं ना, बापरे एवढं वाईट वाटलं, बापरे बापरे बाप. मी घरात गेलो, दुसरा चहा बनवला, तिला आणून बाजूला, हा विषय पुढचा वेगळा आहे. पण आई लेकराचं मन कसलं रागत असते, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत यार. म्हणजे बघा, माझी माय लुगडं घालायची, अण्णा लुगडं असे धोते घालायचे, बरोबर आहे. आम्ही श्रीमंत झालो, आधी फाटके घालायचे, दांड घातलेले घालायचे. आम्ही मोठे झाल्यानंतर जरा बारीक घालायचे, जास्त होते, एवढाच फरक होता ना. खायला तेव्हा साधं खायचे, जरा बऱ्यापैकी चांगलं खायचे, पण सोनं तर खात नव्हते ना. फार मोठ्या गोष्टी लागत नसतात, दररोजच काय त्यांच्या तुम्हाला करायची गरज पडत नसते. पण त्यांना एक प्रेम द्यायचं असतं, एक प्रेम द्यायचं असतं. जवळ जा, बसा. माझा मुलगा डॉक्टर झालाय, माझ्या सुट्टीवर आला की माझ्या मायच्या वेण्या घालून द्यायचा तो. माहितीये, माझा मुलगा बोलतोय तुम्हाला मी. हे ना, हे फार मोठी गोष्ट लागत नसते. पण माझी माय, तर एकदा त्यानं वेण्या घालून दिलास, ती 15 दिवस पुन्हा वेण्या उकलत नव्हती, माझ्या लेकरांनी घातल्यात माय, माझ्या लेकरांनी घातल्यात माय म्हणून. हे प्रेम आहे यार, हे प्रेम आहे. खूप मोठ्या गोष्टी लागत नाहीत. आपल्या आईवडिलांसाठी तुम्हाला काही विमानाच खाली घेऊन या म्हणून कोणी सांगत नाही. लहान लहान गोष्टी लागतात. घरात जा, त्यांच्या गळ्या पडा, कधीतरी पाय दाबून द्या, कधी बोटाचे नख काढून द्या. काय लागतं? माझी बायको माझ्या बापाची दाढी करून द्यायची, माझी बायको माझ्या बापाची दाढी करून द्यायची. काय लागतं त्याला? माझ्या बायको स्वतःखाली 150 नोकर आहेत. अरे काहीच लागत नाही, तुम्हाला सांगतो, काहीच म्हणजे काहीच लागत नाही. याला फक्त एक प्रेम लागतं. आणि ते प्रेम जमलं ना, तुम्हाला मोठ्या गोष्टी लागत नसतात. म्हणजे मी असं सांगतो ना की तुम्ही श्रीमंत झाले म्हणजे काय आता तुम्हाला दररोज रथात बसून फिरायचं असं काही गरज नसते. पण छोट्या छोट्या गोष्टी असतात. कुठेतरी तुम्ही दिवाला निघाले, कुठेतरी मंदिरात चालले, सोबत घेऊन जा, त्यांच्या हाताने काहीतरी करा, त्यांना नारळ फोडायला द्या, त्यांना शॉल घालायला द्या. काय मोठ्या गोष्टी लागत नाहीत, छोट्या गोष्टी लागतात, पण त्या करा. चहा म्हणतोय मी, चहा करायला काय लागतं? मला 3 मिनिटं लागायची, काय लागतं? पण तो चहा बनवण्यात मला इतका उत्साह तुम्हाला सांगतो की आता गेले एवढे दिवस झाला मी चहा बनवत नाहीये. मला खूप त्रास होतो, खूप म्हणजे खूप त्रास होतो. म्हणजे असं काही नसतं की तुम्हाला खूपच मोठ्या गोष्टी करायच्या असतात, पण अगदी जगावेगळ्या करायची गरज नाही पडत. खूप छोट्या गोष्टी करायच्या असतात, पण त्या प्रेमाने करायच्या असतात. आणि त्या करा. माय बाप घरात असणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. मी अनुभवलंय. 24 वर्ष मला वाटतं ना की माझं लेकरू जे घडलं ना, ही माझ्या आईवडिलामुळे घडलं, आमच्यामुळे नाही घडलं ते लेकरू. आज असं त्या लेकराकडे बघितलं ना तर असं वाटतं की एक सोन्याचा गोळा आहे, असंच चमकतो तो. त्याची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, त्याची पवित्रता, त्याच्यातले गुण, असं वाटतं कधी कधी की माझ्याहून 10,000 पट त्याचे चांगले गुण आहेत. हे सगळे गुण माझे नाही आहेत, आईवडिलांच्यामध्ये घातलेत. माय बाप घरात असणं एवढं सुख जगात कुठेच नाही. म्हणून म्हणालो की मी ते अनुभवलंय, मी प्रत्यक्षात अनुभवलंय. एवढ्या वर्षानुवर्ष सोबत राहिलोय, त्यातली वेगळी मजा आहे. आणि ते राहा सोबत. बघा भांडणं होतात. तुम्हाला आश्चर्य सांगतो, मी 49 वर्षाचा होतो, अंदाज 54 वर्षाचे होते. ऐकून घ्या मी काय म्हणतो ते. अंदाज 54 वर्षाचे होते, मी 49 वर्षाचा होतो. आणि रात्री झोपायला उशीर झाला होता. एक दिवशी ते
कडवा कुट्टेमध्ये हात तुटला लेकराचा, रात्री 2 वाजता माझ्याकडे आलं, रात्रभर मी हात जोडत बसलो, मला सकाळी झोपायला उशीर झाला आणि आम्ही पहाटे 5:45ला उठून कामाला लागतो, पण त्या दिवशी उठायचं नव्हतं. मी सगळ्यांना सांगितलं की मला 2 तास झोपायचं, पुढचे कामं होणार नाहीत, पुन्हा मला 12 ऑपरेशन करायचे होते. शेवटी मी माणूस आहे, त्यामुळे मी थकलो होतो आणि मी बायकोला आणि सगळ्या लोकांना सांगून माझ्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो. माझी बेडरूम अशी आहे आणि फक्त मध्ये 5 फूट रोड सोडून त्या एकदम या साईडला अण्णामाईची बेडरूम आहे. मी मुद्दाम केली आहे मी, कारण ते म्हातारे आहेत आणि मग त्यांची बेडरूम उघडी असायची, ते दरवाजा कधी आम्ही लावायचो नाही. माझ्या मुलाची पुढे होती, म्हणजे तो जाताना मायांना बघायचा, तो येताना मायांना बघायचा, आम्ही जाताना मायांना बघायचो. मुद्दाम मी तशी करून ठेवली होती, काही लागलं तर आम्ही मध्ये जायचो म्हणून आम्ही तशी ठेवली बेडरूम. तर तिथे एकदम समोर मायांनाची बेडरूम होती. मग ते अण्णा एकदम उठायचे, बाप एकदम एक घड्याळाचा काटा कळेना, पण बाबा सगळा वेळेवर म्हणणारा माणूस, प्रत्येक गोष्ट वेळेवर. बाप म्हणजे बाप माझा. उठायचे, घड्याळाकडे बघायचे. म्हातारे म्हणजे माझी माय. अण्णांचं सगळ्यात मोठं हत्यार माझी माय. म्हातारे किती वाजले व इटला आणखी उठला नाही, किती वाजले, झोपू द्या लेकराला, झोपू द्या, तुम्ही का मागे लागले, झोपू द्या त्याला. माय आपलं लेकराची बाजू घेणार आहे, सगळ्याच माया. पण बाप पुन्हा एकदा, अगं म्हातारे दिवस उघडला ग, इटला उठला नाही, आणि का उठलं नाही ग लेकरू, आता काय करा. पण बाप माईचा ऐकणारा प्राणी नव्हता. उठले, मायनं 1 तास कसं ते थोपून ठेवलं, पण बाप काय थोपला नाही. आले दरवाजावर मला खटखटायला लागले. मला झोपून 1 तास झालं होतं. खटखटखट केलं, पण आमचा दरवाजा असंच खटखटतो. मी कशालाच काय मला काही वाटत नाही, माहिती आहे तुम्हाला, इथं मोठा भोंगाला आम्ही झोपून जातो, मला कशाचा डिस्टर्बन्स होत नाही झोपीमध्ये. ते खटखटखट म्हणलं जाऊ दे, काय करायचं आपल्याला. पुन्हा ते बंदच होईना. उठलो, डोळे चोळत गेलो अण्णांकडे. दरवाजा उघडला, अण्णा बाहेर. अण्णा म्हणलं का उठवले तुम्ही मला. जे अण्णा चिडले की नाही माझ्यावर तुम्हाला सांगतो, जे चिडले की नाही, बाप इतक्या जोरात चिडला की नाही. कळतं काय म्हणले तुला, अण्णा जे बोलले ना तर शिवाय तुम्ही ऐकलं तर तुम्ही पळून झाले, त्याने मला शिवाय घेतलं, तुम्हाला काय सांगू आणि काय नाही तुला. आणि फक्त चांगल्या भाषेतलं तेवढं सांगतो तुम्हाला, बाकीच्या भाषा सांगत नाही. अण्णा म्हणले तुला कळतंय का, कासराभर दिवस वर आला म्हणले, कासराभर दिवस वर आला, झोपला म्हणले, जा खाली, लोक वाट बघतायत. आता बघा, डॉक्टर आहे मी, 49 वर्ष वय आहे, माझं लेकरू डॉक्टर झालंय, आणि तेव्हा मला बाप झापतोय. विचार करा, मी अण्णांना, आणि माझी काही चूक नसताना, 1% माझी चूक नाही, तरी मी अण्णांना एक शब्द तुम्ही असे का म्हटलात एवढं पण बोललो नाही. अण्णा म्हणाले खाली जा, जशाच तसा खाली गेलो. ऑपरेशनच्या बाहेर, ऑपरेशन जिथं माझं थिएटर आहे त्याच्या बाहेर एक रूम आहे, खोली आहे, तिथे एक बेड आहे, त्याच्यावर जाऊन झोपलो. जेव्हा करायचं तेव्हाच ऑपरेशन केले, पण अण्णांना एका शब्दाने पण वाकडा बोललो नाही, आणि कोणीच बोलू नाही, कोणीच बोलू नाही. मला हे सांगायचं होतं की घरामध्ये ना, मला काय माहित होतं, हे असं समजून घेतलं पाहिजे. बघा, लेकीचे आणि आईचे भांडण होतात की नाही, होतात की नाही, अरे हो म्हणा यार, होतात. पुन्हा त्या लेकी नाही जुळतात की नाही, येतात. लेकाचे आणि वडिलांचे किंवा लेकाचे नाहीचे पण भांडण होतात की नाही, पुन्हा जवळ येतात. का, कारण ती लेक असते ना, पोटचा गोळा असतो, हो की नाही. सुनाचे सासूचे भांडण झाल्यानंतर आता कसं यायचं, किती अवघड झालं. अरे तुम्ही बघा, काय फरक आहे दोन्हीमध्ये, काय फरक आहे, फक्त समज हा फरक आहे, काही फरक नाही वेगळा. लेकीचे आणि सासूचे, लेकीचे आणि जसे आईचे भांडण होतात तसेच सुनेचे आणि सासूचे पण भांडणं होत असतात. एका घरात राहिल्यास भांड्याला भांडे लागत असतात. फक्त समजून घ्या. मी काय समजून घ्यायचो, अण्णाच्या म्हणण्याला वेगळा अर्थ नव्हता, आपल्यासाठी बोललेत, विषय संपला. सुनेने काय समजून घ्यायचंय, सासू म्हणले किंवा सासरा म्हणला ना, आपल्या भल्यासाठी बोलला, एवढं तिने समजून घ्यावं. आणि कधी सासूला म्हणले तर आपली मुलगी अशी कधी मला म्हणत होती, असं सासूने समजून घ्यावं. काय आवड याच्यामध्ये, पुन्हा असं कसं करावं, असं कसं कमी करावं, अरे काय दुश्मनी आहे, काय दुश्मनी नाही आहे. आमच्या घरात असं होतं, माझी माय पण माझ्या बायकोला भांडत होती, पण माझी माय माझ्या बायकोला काही पण म्हणली की माझी बायको हसायची जोरात. माझे अण्णा पण माझ्या बायकोला काही म्हणायची, जोरात हसायची. मग त्या हसण्यात त्यांची इतकी मैत्री झाली की पुन्हा माझी बायको दोघांची बॉस होती माझी बायको. पण माहिती आहे का, म्हणजे अण्णा आमचं कोणाचं ऐकायचं नाहीत ना, तर माझे मोठे भाऊ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लाणे पण म्हणायचे, कल्पना सांगा आता, बाप कोणाचं ऐकत नाही तिचं ऐकतो. मग कल्पना जायची आणि बापाला कन्व्हिन्स करून घेऊन यायची. म्हणजे असे अधिकार तिने तयार करून घेतले होते, माहिती आहे का तुम्हाला. म्हणजे प्रेमातले अधिकार खूप खास असतात, हे प्रेमातले अधिकार असतात, आणि प्रेमापोटी माणूस काय पण करतो. आणि घरामध्ये आहे ना, घरामध्ये खोळीमुळेच वातावरण असलं पाहिजे. घरात गेलं की नाही, प्रत्येक माणूस असा, माझ्या घरामध्ये ना माझी प्रत्येक जण वाट बघतो, जेवायला वाट बघतात लोक. अण्णा तर एकदम असे कसं घड्याळ लावून, इटेला कसं आलं नाही आणखी, बापाला 9 वाजता म्हणजे 9 वाजता चहा, 11 वाजता म्हणजे 11 वाजता जेवण. अरे 11 वाजून 1 मिनिटाला जेवण होतं, काय फरक पडणार आहे मला. त्याला काही दादाला अण्णांना कुठला आजार नव्हता, डायबिटीस नाही, काही नाही. पण बाप एक राजा माणूस होता, त्या घड्याळाच्या काट्याला मागे पुढे जायचं नाही. एक दिवशी काय झालं माहिती आहे का, मी घरात गेलो, मला जरा उशीर झाला. आमच्या घरामध्ये एंट्री, जिथं मी जातो घरामध्ये,
त्या दरवाजासमोर एक सोफा आहे, त्याच्यावर बसून आम्ही बूट घालत असतो. ते सोफा ठेवला दरवाजासमोर, त्याच्यावर बसून सकाळी आम्ही बूट घालत राहतो. तर ते सोफ्यावर अण्णा बसले होते दरवाजासमोर. मी बेल वाजवली की अण्णाने दरवाजा काढला. पण मी घरात गेलो ना, मी घरामध्ये माझं वय आहे 4 वर्ष, घरातलं वय 4 वर्ष. आता मी 55 वर्ष असतो, पण घरामध्ये 4 वर्षाचं, माझं वय फक्त 4 वर्ष आहे. म्हणजे 4 वर्षाचा नटखट मुलगा कसा असतो, नटखट मुलगा तसा आहे मी, एकदम नटखट, एकदम खोडकर. घरात एंट्री झाली की कुणाच तरी खोडी करणार, अण्णाची करणार, माईची करणार, बायकोची करणार, लेकराची खोडी करणार. हे घरच्या सगळ्यांना माहिती आहे. अण्णाने दरवाजा काढला की अण्णाने माहिती होतं मी खोडी करेल, म्हणून मी अण्णाकडे असा हात पुढे केला की अण्णाने असं झटका दिला, स्वतःच्या बॉडीला असं झटका दिला. अण्णाने झटका दिला खरं, पण अण्णाची धोती माझ्या हातात आली आणि अण्णाची धोती फिटली. आता बापाची धोती फिटली, बाबा का जाऊ, अरे अर्धीच फिटली, पण अण्णाची चिडले गेले माझ्यावर. अण्णाचे चिडले तुम्हाला सांगतो मित्र, अण्णा मला मारायला लागले, पण मी कसला ऐकतो. अण्णाने मारायला हात वर केला की झूम पळालो किचन मध्ये. स्वयंपाकघरात माय होती, माईच्या मागे जाऊन लपलो आणि माईला म्हणलं, माय उगीच्या उगी अण्णा मला मारायला लागले, ते उगीच्या उगी. माईला सांगितलं मी काय केलंय ते. मग माय अण्णाला जे कचा कचा भांडायला लागले का नाही तुम्हाला कळतंय का. डॉक्टर लेकरो, एवढं मोठं लेकरो, त्याला मारताय कसे. ह्याला म्हणायचं लुटुपुटीचे भांडण, ह्याला म्हणायचं जगणं. यार ह्याला म्हणायचं जगणं. हे जगता आलं पाहिजे. घरात गेलं की एकाचं तोंड तिकडं, एकाचं तिकडं, एकाचं वर, एकाचं खाली. का असं कसं जगायचं, का जगायचं असं, कारण काय, काय कारण आहे. आपण काय दुश्मनी केली आहे. एकत्र सगळ्यांनी असणं कुटुंबाचं भलं होतं. सुखात वागणाऱ्या कुटुंबात स्वर्ग असं म्हणतात. त्या स्वर्गात राहिल्यामुळं 1 रुपया सुद्धा तुमचं 1 कोटीचं काम करतो. त्या कुटुंबामध्ये कधीच तुमची लक्ष्मी बाहेर जात नाही. हे सुख त्या ठिकाणी वसलेलं असतं असं म्हणतात. म्हणून ते लक्ष्मीला आणायचंय. तुम्हाला कोणी आजारी पडत नाही. माझे माय आणि बाप शेवटपर्यंत कधी आजारी पडले नाहीत. माय शेवटी 29 दिवस आजारी होती आणि अण्णा 72 दिवस आजारी होते. त्याच्या पलीकडे त्यांना कुठलाच आजार नव्हता. शेवटपर्यंत एकदम तरुण होते. शेवट 94 वर्षांना तरुण होते आणि 90 वर्ष माय तरुण होती. दोघांनाही काही अडचण झाली नव्हती. तुम्हाला सांगतो ना, त्याचं कारण आहे सुखात राहता आलं पाहिजे, सुखामध्ये राहता आलं पाहिजे. ते तुम्ही राहा. आणि मी सांगत होतो आता की माय आणि बाप खूप चांगली माणसं असतात. त्यांना घरात राहू द्या, त्यांना घरात ठेवा, त्यांच्यासोबत एन्जॉय करा. आणि तुम्हाला सांगतो, त्यांचं म्हणलेलं उगीच चुकीचं घेऊ नका. आयुष्यामध्ये एखादा चांगला प्रसंग आला आणि त्यांच्याबरोबर शेअर करा. त्यांना सांगा खूप मोठ्या गोष्टी लागत नाहीत, पण आमच्या अण्णा, माझी माय कधी डिमांड करायची नाही. मायला काय पण दिलं कशाला दिलं म्हणायची, पण अण्णा कधी डिमांड करायचे, हे पाहिजे ते पाहिजे म्हणायचे. आम्ही जरा गरीबाचे लेकर, आम्ही कधी विमानाने फार प्रवास केला नव्हता. पण 2005 मध्ये फर्स्ट टाइम, पहिल्या वेळेला आम्ही विमानाने दिल्लीला गेलो. 2003 मध्ये एकदा विमानाने गेलो होतो 20 वर्षापूर्वी. आता सोडून द्या की म्हणजे वर्षातले 100 दिवस विमानानेच फिरत राहतो मी. तो विषय जरा वेगळा झाला. पण तुम्हाला सांगतो मी मित्र की आम्ही विमानाने जाऊन दिल्लीहून परत आलो. कल्पना, मी आणि प्रसाद. तेव्हा प्रसाद फक्त 7 वर्षाचा होता. आणि अण्णा आल्या आल्या, कल्पने कुठे गेली होतीस. बापाला सगळं माहित, पण कल्पने कुठे गेली होतीस. अण्णा दिल्लीला गेले होते. कशी गेली होतीस त्याला सगळं माहित. कल्पना सगळं सांगून जायची. विमानाने गेले होते अण्णा. कल्पने, मग मला पण विमानाने जायचंय ग. माझ्या बापाचा हट्ट. पण माझी बायको आहे ना, बापाने तोंडातून शब्द काढावा ते लगेच झाला. तिने लगेच, आम्ही सोमवारी आलो होतो, शुक्रवारी तिने लगेच हैदराबादवरनं तिरुपतीला विमानाने बुकिंग करून टाकली. आणि मग तिरुपतीला जायचं ठरवलं. मग मी, माय, अण्णा, प्रसाद, कल्पना 5 जण विमानात बसलो. ते विमानात बसलो की प्रसाद आणि अण्णा बसले होते. प्रसाद 7 वर्षाचा, बघा 7 वर्षाचा मुलगा. मी, माझी बायको, माय 3 जण एका ठिकाणी बसलो होतो विमानामध्ये. आणि विमान वर गेलं की प्रसाद अण्णांना सांगत होता ते बेल्ट कसा लावायचा, कसा काढायचा, आता वर कसं विमान जातं. प्रसाद सांगत होता, अण्णा ऐकत होते. आणि अण्णांचा तो एकदम, त्याचा अण्णांचा गुरु म्हणजे माझं पोरग. वर विमान गेलं आणि ते विमान एकदा वर गेलं ना, तुम्ही किती लोकांनी प्रवास केला मला माहित नाही, पण विमान एकदा वर गेलं की म्हणजे पुढे मागे गेल्याचं कळत नाही. एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटतं. म्हणजे एकदा वर गेलं की स्थिर होतं विमान. वर गेलं विमान स्थिर झालं की अण्णा म्हणले, प्रसाद या. माझ्या मुलाचं नाव प्रसाद आहे. अण्णा त्याला प्रसाद म्हणायचे. मला इटल्या, माझ्या बायकोला कल्पने. हे बापाचे शब्द आहेत. प्रसाद या. विमान बंद पडलं की म्हणले, आता पुढे बी जायना, मागे बी जायना. अरे आता कसं प्रसाद या, आता कसं करावं. तो सांगतो, अण्णा तसं नाही हो. मग तो इंग्रजी मिडियमचं पोरग माझं, त्या अण्णाला समजून सांगायला लागते. स्टेबल झालो, येऊन झालो. तू काही पण सांगायलाच म्हणले प्रसाद या, आता काही खरं नाही, उगीच आलो मी. आणि मग असं ते 45 मिनिटांमध्ये ते समजून सांगण्यात विमान उतरलं. पुन्हा विमानात बसलो. आम्ही परत आलो. मग अण्णा गावात गेले, आमच्या माखे गावात. आणि माखे गावात गेल्यानंतर सगळ्या गावाला विमान वर कसं जातं, पुन्हा बंद कसं पडतं आणि मग कसं खाली उतरतं, याच्यात एक गाव परेशान आहे. अख्खा गाव बाबांनी परेशान करून टाकला. विषय किती छोटा होता, पण एक आनंद घेण्याचा विषय असतो मित्र. एक छोटे विषय असतात, छोटे जगाचे विषय असतात. फार मोठे विषय आम्ही जगलोय आणि खूपच आम्ही काहीतरी वेगळं केलं असं काही नाहीये.
ऊसाचा रस पिण्यासाठी आम्ही निघायचो, ऊसाचा रस पिण्यासाठी आम्ही निघायचो, ऊसाचा रस. तर अमेरिकेला जायला कशी तयारी करायची, अमेरिकेला तशी आम्ही तयारी करायचो. म्हणजे आमचा असिस्टंट पुढे जाणार, त्या रसोनिग्रहावर जाणार, तो सांगणार डॉक्टर विठ्ठल लहान येणार आहेत. मग डॉक्टर विठ्ठल लहान येणार म्हणल्यानंतर हे 15-20 लोक जमा व्हायचे. मग लोक जमा झाले की मग तिथे गेले की अण्णा माईला गेले की लोक पाया पडायचे, माईला बापाला भारी वाटायचं. ऊसाचा रस पिऊन झाला की मी जरा शहाणा होतो, अण्णा ऊसाच्या रसाचे पैसे द्या हो. जगातला महाचेंगट बाप माझा. अण्णाकडे पैसे नव्हते तेव्हा अण्णाने पैसे दिले नाहीत, आणि पैसे असताना पण अण्णाने कधी पैसे दिले नाहीत. कधीच तुम्हाला काय असावं आणि काय नाही. म्हणजे अण्णाच्या अक्षरात 1 रुपया पण आयुष्यात निघालाच नाही. पण हे मला माहित होतं ना. मग मी अण्णा पैसे द्या, अण्णा पैसे द्या. किती रेट द्या, राग राग मला. अण्णा 500 रुपये द्या. बाबा 500 रुपये एवढी औषधाचे? अहो म्हणलं अण्णा हे काही माकेवाचा रस नाही, लातूरचा रस आहे, याला पैसे जास्त लागते, द्या गपचूप. अण्णा काही पैसे काढीच ना. मग मला अण्णा पैसे द्या हो, नाही तर बांधून टाकतील ते इथं आपल्याला, पैसे द्या. अण्णांचं शेवटचा हत्यार म्हातारे दे गेटऱ्याला पैसे, लई किरकिर करायला लागले. मायला म्हणले पैसे द्या, पण बापान नाही पैसे दिले. मला ना बापाचे पैसे पाहिजे नव्हते, माईचे पैसे पाहिजे नव्हते, मला त्या पैसा विषय नव्हता. ह्याला जगणं असं म्हणतात, हे जगता आलं पाहिजे मित्र, हे जगता आलं पाहिजे, हे जगता आलं पाहिजे. किती मोठ्या गोष्टी सांगतो तुम्हाला मी, काही मोठ्या गोष्टी नाहीत, एकदम लहान लहान गोष्टी आहेत आयुष्यामध्ये, पण हे जगण्यामधली मजा आहे. म्हणून आईवडील घरात असणं, नवरा बायकोनी सुखात राहणं आणि लेकरांकडनं कष्ट करून घेणं, ह्यात खरा उत्कर्ष आहे. हा उत्कर्ष ज्यांना ज्यांना कळला ती माणसं मोठी झाले. आणि सगळ्याच भाषणात शेवट मी एका वाक्याने करायचो, आणि तेच मी आजही म्हणेन. आता मी तुम्हाला काय सांगा माहिती आहे का, मी माईकडे मुद्दाम गेलो नाही. मी माझ्या माईला खूप मिस करतोय. म्हणजे मला माहित नाही पण मी प्रचंड तिला मिस करतो. म्हणजे मला तिची असली आठवण येते ना, बाप रे बाप रे बाप, मी वेडा झालो सध्या. त्यामुळे मी माईकडे, म्हणून मी असे प्रसंग टाळतो की मी माईविषयी काही बोलावं. मी तिच्यावरती एक पुस्तक लिहितोय, पुढच्या वर्षी 16 जुलैला तुम्हाला मी ते पुस्तक देतो. तिचे खूप सुंदर प्रसंग आहेत, ती खूप छान जगली, खूप मस्त जगली. मी तुम्हाला सांगत होतो की अण्णांचा एक प्रसंग सांगायचो. आमच्या अण्णा हवेत चालायचे. मी नेहमी सांगायचो की आमच्या अण्णांना भेटा एवढ्यासाठी की माझा बाप कधी जमिनीवर चाललाच नाही. अण्णांच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये असा तोरा होता. म्हणजे आमचे अण्णा आहे ना, कुडकुडी बॉडी, 52 किलो वजन होतं. शेवटी 46 किलो झाले होते. पण ते ना असं कोट घालायचे, ब्लेझर घालायचे, आणि चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा, एकदम स्टायलिश मॅन. म्हणजे त्यांची सिस्टीम फार खास होती. म्हणजे कधी असे आले ना, त्यांना एखादा बूट चावला ना, बूट कल्पने बूट चावालाय ग, बूट चावालाय असं म्हणायचे. मग बूट चावालाय म्हणजे माझी बायको लगेच बापाला गाडीत घालून घेऊन जायची, दुकानामध्ये बूट घेऊन द्यायची. बापाकडे जेवढे अण्णा गेल्यानंतर आम्ही काही मेमरी म्हणून काही गोष्टी जमा केल्या, तर बापाकडे जेवढे बूट आहेत ना, तेवढे माझ्याकडे पण नाही, तेवढे बापाकडे बूट जमा झालेत. कधी कोटवर काही चहा सांडला, कल्पने चहा सांडला ग, पण डॉक्टरचा बाप आहे, कोट चांगला दिसत नाहीये, नवीन कोट घेऊन द्यायचा असतो. म्हणजे बाप खूप मस्त जगला. माझी माय खूपच गरीब होती. माईनं कधी काही मागितलंच नाही, कुठलीच माय मागत नाही, ही काही मागत नव्हती. मी तुम्हाला अण्णांचा प्रसंग सांगत होतो की अण्णा असे तोऱ्यात चालायचे. अण्णांना वाटायचं की अण्णाची छाती हत्ती एवढी मोठी आहे. अण्णा चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा. बाप खूप म्हणजे खतरनाक माणूस होता एकदम माझा. एक दिवशी अण्णा असे हवेत चालत होते, हवेत बघा, अण्णा हवेत चालत होते. मी असं बसलो होतो उपडीमध्ये, आणि मी म्हणलं अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलात, पडाल हो पडाल. बघा अण्णा हवेत चालतायत. मला वाटलं माझा बाप पडेल खाली, पण अण्णांना म्हणलं अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल. अण्णांनी माझ्याकडे एकदम पुन्हा तोऱ्यात पाहिलं. तुला माहिती आहे का मी कोण आहे? आता ह्या प्रश्नाचा काही मेळ आहे का? मी काय विचारलंय? अण्णा तुम्ही हवेत चालला लागले, पडाल. माझा बाप काय म्हणतोय, तुला माहिती आहे का मी कोण आहे? अरे तुम्ही कोण आहेत? माझा बाप आहेत ना. कोण आहेत म्हणजे काय, याच्याशी काय देणं घेणं काय याच्याशी? पण तुम्हाला सांगतो, अण्णांनी जे ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते प्रत्येकाच्या माईनं बापाने उत्तर द्यावं असं अण्णांनी उत्तर दिलं. अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे? माझा प्रश्न काय होता, तुम्ही हवेत चाललेत, पडाल. आणि अण्णा मला म्हणले तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहाने याचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? म्हणजे बापाला आणि माईला हवेत चालण्याची शक्ती तुमच्यामध्ये परानो मस्त काढा बाहेर, पॉश शक्ती बाहेर काढा. असं मायला बाबाला चालताना वाटलं पाहिजे मी कुणाचा बाप आहे, मी कुणाची माय आहे. तुम्हाला माहित आहे का?
असं काहीतरी तुम्ही आयुष्यामध्ये करा. जेव्हा तुम्ही ह्या डिघोळच्या बाहेर जाल तर डिघोळकरांना वाटलं पाहिजे हे डिघोळचे लेकर आहेत. लातूर जिल्ह्याच्या बाहेर गेलास लातूर जिल्ह्याला वाटलं पाहिजे लातूर जिल्ह्याचे पुत्र आणि लडकी मुली आहेत. आणि तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाल ना अख्ख्या महाराष्ट्र वाटलं पाहिजे महाराष्ट्रीयन आहेत. आणि तुम्ही जेव्हा भारत देशाच्या बाहेर जाल तर भारत देशाला वाटलं पाहिजे भारत तितके मोठे व्हा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपल्या विचाराची शिदोरी घेऊन येणाऱ्या काळात आम्ही मार्गक्रमण करीत राहू असा विश्वास मी व्यक्त करतो. आमच्या गावातील युवक मित्र येणाऱ्या काळात संकल्प करतील असा विश्वास मी आज तुम्हाला या ठिकाणी देतो. आपल्या प्रबोधनातून आम्हाला ज्या गणेश मंडळाला आपल्याकडून ज्या विचाराच्या अपेक्षा होता तो हेतू आमचा पूर्ण गणेश मंडळाचा आणि माझा हेतू पूर्ण सफल झालेला आहे. याबद्दल सगळेजण टाळ्या वाजवून स्वागत करा. वक्तृत्व तयार झालेलं आपल्या कर्तृत्वातून तयार झालेलं हे वक्तृत्व सगळ्यांना आपलंसं करून टाकलात. आपलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे साहेब. जेव्हा पण आपल्याला संधी भेटेल तेव्हा आम्ही डिगोळला तुम्हाला बोलवलं जाईल तेव्हा तुम्ही आवर्जून यायला पाहिजे अशी मी विनंती करतो. कारण आज अपुरा वेळ भेटलाय पण येणाऱ्या काही महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला कमीत कमी किमान 3 तास तरी वेळ दिला पाहिजे ही सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला मागणी करतो.